हे काहीतरी वेगळं वाटतंय ना, कारण वेगळं हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे. खूप चांगला प्रश्न. वेगळं म्हणजे काय? मिकी जे नाटक आता सध्या चालू आहे ते विराजसनी आम्ही 2018 साली आणलं ते नाटक. त्याच्या आधी 6 वर्ष मी लिहिलं होतं. ते मला त्यावेळेला कम्फर्टेबल नाही वाटलं. त्यांनी ज्या प्रकारे लिहिलं आहे तेवढं आम्ही मोठे आहोत असं वाटलं नव्हतं. इट्स लाईक की द लेट गोष्ट कम टू अस आणि ते येते. डिरेक्टिंग, ॲक्टिंग, त्याचं एक्झिक्युशन, लाईटिंग आणि ते टायमिंग एवढं सुंदर आहे की म्हणजे प्रत्येक फ्रेम इज अ पेंटिंग. मी विराजस आणि शिवराज आम्ही एकत्र स्टेजवरती कामच नव्हतं केलं त्याच्या आधी. ते नाटक म्हणजे माझ्या दृष्टीने परफेक्ट आहे. अब्बो हे काही इंटरेस्टिंग दिसतं. तुम्हाला कळलं नाही कळलं फरक नाही पडत. मला वाटलं मी ते केलं. या धाटणीचा कलाकार व्हायला नाही मला. मी कम्फर्टेबल नाही त्याच्यात. कॅरेक्टरमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही ते मग मी विसरून जाणार की सूरज पारसनीस कोण आहे. काय कसं रिसीव्ह होणार कारण सगळी सिरियलला बघायला आपलं काय संबंध. त्या सगळ्यांनी मिळून करायचं असते. म्हणजे पडद्यामागचे, पडद्यापुढचे, पिठातले आणि शिटातले. ही लायकी ही झाली आहे. म्हणजे ही लायकी मजात. तुम्ही ज्यासाठी काम करताय त्याला डोक्यावर बसवा त्या कामाला. द रिझन आय डिरेक्ट म्हणजे मी शोधायचा प्रयत्न केला वाय डू आय डिरेक्ट. तर त्या 200 लोकांच्या आयुष्यातला 1 तास हा मी डिरेक्ट केला असतो. नाटक हा मराठी माणसाचा अतिशय लाडका विषय आहे आणि याच विषयावर बोलायला आज आपल्याबरोबर एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते आहेत. सूरज पारसनीस, मी तुमचं स्वागत करते. हॅलो. तर चर्चेला आपण सुरू करूया. तुम्हाला नाटकाच्या क्षेत्रात जाण्यासाठी ती कल्पना, ती उमेद कशी मिळाली आणि तुम्ही तुमचा प्रवास कसा चालू केला? आपल्या गणपतीमध्ये असे अनेक कार्यक्रम होत असतात ना, तर त्याच्यात एकदा वराड नियर लंडनलाचा प्रयोग होता आमच्या सोसायटीमध्ये आणि तो प्रयोग बघितला मी आणि एकदम लहान होतो मी, साधारण 3री-4थीमध्ये होतो. तर त्यावेळेला असं सगळ्या सतरंज्या टाकून खाली बसून ते बघत होतो आणि मला अजूनही तो प्रयोग आत्ताही लक्षात आहे. इतका तो काहीतरी माझ्यासमोर घडलं आणि मग ते मी घरी येऊन रिपीट करायला लागलो. आपापलं गंमत म्हणून खेळायला लागलो. ते माझ्या बाबांनी मार्क केलं आणि म्हणलं की अरे याला काहीतरी जमते. मग त्यांनी ती कॅसेट आणून दिली. आपण त्या कॅसेटचा जमाना होता परवा, म्हणजे सीड्या पण आल्या नव्हत्या अजून. तर ते 2 कॅसेट्स आणून दिले आणि मग ते म्हटले बस ऐकून मग ते मी माझं काहीतरी डेव्हलप करत मग आईबाबांनी ते मार्क करून मग ते अशा पद्धतीने त्याच्यामुळे मग एका स्पर्धेत भाग घेतला, तिकडे जिंकलो. मग त्यांनी मला एका शिबिरात टाकलं आणि मग नाट्यसंस्कार कला अकादमी ही संस्था प्रकाश पारखी यांची, तिकडे मला घातलं गेलं का शिबिराकरता. आणि तेव्हापासून जो काय सुरू झाला प्रवास तो चालूच आहे. म्हणजे घरच्यांकडनं तुम्हाला नेहमीच सपोर्ट होता? घरच्यांकडनं नॉनस्टॉप सपोर्ट होतो, अजूनही आहे. त्यामुळेच कदाचित मी अजून मोकळेपणानं काम करू शकतो. कारण असं कधीही झालं नाही आहे की हे करू नकोस किंवा हे नाटक बंद कर, बास झालं ते नाटकात, घरात बस, अभ्यास कर. हे मला आजपर्यंत आईबाबांनी म्हणलं नाही आहे. ते खरंच महत्त्वाचं असतं आणि ते खूपच जास्त महत्त्वाचं. कारण एकदा आपण, मी कलाकार म्हणून मला आता काय म्हणायचं इतक्या वर्षांनंतर असं वाटतं की त्यावेळेला एक हेल्दी वातावरण घरात होतं किंवा त्या प्रकारे प्रोत्साहन म्हणा किंवा एक सपोर्ट म्हणा हा जो सतत असल्यामुळे कसं व्हायचं की तिकडं मन मोकळेपणानं आणि मनासारखं असं काम करता येत होतं. काहीसं मन मारलंय बाबा, गिल्ट असतो ना की अरे आपण खोटं बोललोय घरी, की मी क्लास सांगून तालमीला गेलोय किंवा प्रयोग वेगळा चाललाय, असं कधी झालं नाही. सो टचवूड की असे आई बाबा भेटले ज्यांच्यामुळे मला असं आता हेल्दीली काम करता आलं. तुम्ही थिएटर ऑन एंटरटेनमेंटची निर्मिती केली, तर त्याच्या मागची प्रोसेस काय होती आणि इथून पुढचं सुद्धा त्याचं ध्येय काय आहे? ॲक्च्युली कुठलंही आपल्याला नाटक करायला एक संस्था लागते हे मला कळायला वेळ लागला. म्हणजे आम्हाला एवढंच कळायचं की नाटक करायचं आहे आणि मला कधीच आपण एक ग्रुप काढू किंवा आपण असं काहीतरी एक हे करू असं कधीही ध्येय नव्हता, अजूनही नाही आहे खरं तर. पण नाटक करायचं एवढंच कळायचं. तर मग आम्ही काय केलं होतं, नाट्यसंस्कारच्या अंतर्गत आम्ही काम चालू केलं होतं. पण नाट्यसंस्कार इज नोन फॉर बालनाट्य विकास आणि त्यांचं खूपच मोठं कार्य गेले 40 वर्षांहून जास्त सर कन्सिस्टंटली त्याच्या अंडर काम करतात. आणि मग आम्हाला एक सुनील चांदोरकर नावाचे एक सर भेटले ज्यांनी माय थिएटर कॅफे तेव्हा स्थापन केलं होतं हैदराबादमध्ये.
आणि मग ते एक प्रयोगाला आले होते आणि ते म्हणले होते की अरे तुझा ऑडियन्स कन्फ्यूज होतो आहे, नाट्यसंस्कार इज नोन फॉर तुझे हे लोक आणि तुला काहीतरी बॅनर हवा, तू याचा विचार कर. अशाने ते म्हणलं अरे बापरे आता काय. पण त्यापर्यंत लकीली आम्ही एक वी वॉन्ट चार्ली नावाचं एक नाटक जस्ट केलं होतं, जिथं मला विराजच भेटला, जिकडे शिवराज भेटला, जिकडे विक्रांत पवार भेटला, असे सगळेजण त्यावेळेस सगळे आम्ही एकत्र म्हणून नाटकं करायला लागलो होतो. अच्छा. मग याची गरज जेव्हा भासली तेव्हा म्हटलं ठीक आहे घरी जाऊन. आणि तेव्हापर्यंत इंटरनेट फक्त घरी आलं होतं, म्हणजे स्मार्टफोन्समध्ये अजून आलं होतं. घरी जाऊन गुगल सर्च करून एक बेसिक थिएटर असं टाकून ते त्यातल्या थिएटर असा इंटरेस्टिंग शब्द वाटला आणि म्हणलं विचारलं यांना काय वाटतं. सगळ्यांना तो शब्द आवडला. अ प्लेस वेअर यू प्रॅक्टिस थिएटर इज थिएटर असा जसं ग्रीकमध्ये अर्थ होतो. सो मग त्या अर्थ पण खूप छान वाटत होता सगळ्यांना. सो तशा पद्धतीने ते सुरू. मग काय सगळेच ग्रुपमधले एक डिझायनरच आहे, एक मास मीडिया शिकलेलाच आहे, हे वेगवेगळे शिक्षणाचे लोक एकत्र असल्यामुळे पटक्कन एक लोगो तयार झाला, आपोआपच सुरू झालं. पण तेव्हा असं ध्येय एवढंच होतं की आपल्या सगळ्यांना म्हणून नाटक करायला आवडतं, सेम विचारांचे सगळी लोक एकत्र आलेली आहेत आणि आपण असं काम करू, असं नाटक करू जिकडं आपल्याला हवं ते नाटक करता यावं. मग ते उद्या कोणाला आम्ही प्लीज करायला किंवा आपल्याला कशाचं बंधन नाही आहे, ते एका कलाकारासाठी एकदम महत्त्वाचं आहे. ते बरं महत्त्वाचं होतं. पण मग हे सगळं जुळून आल्यामुळे मग आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स त्या पद्धतीने करायला लागलो. मग करता करता हे जाणवायला लागलं की अरे आपल्याला लोकांना आपलं काम आवडतं, लोकांना मजा येते बघायला. मग आम्ही अजून कॉन्शियसली ऑडियन्स निर्मितीच्या पण मागे लागलो. मग अशा पद्धतीने होत 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 वेगवेगळी नाटकं कशी करता येतील, वेगवेगळे विषय कसे हँडल करता येतील, वेगवेगळ्या जॉनर्समध्ये कसा खेळ करता येईल. त्यामुळे आत्ता एक साधारण 30हून जास्त नाटकं झालेली आहेत. त्याच्यात सोलो आहेत, ज्याच्यामध्ये माईम आहे, ज्याच्यामध्ये हिंदी इंग्लिश मराठी आहे, हॉरर कॉमेडीपासनं सगळ्या प्रकारच्या कॉमेडीजचं पण हे आहे, सिरियस काही नाटकं आहेत. त्यामुळे जसं वाटेल जसं सुचेल तसं आम्ही ते करत गेलो. त्यामुळे अजूनही आत्ता हेतू हाच आहे की मला ज्या गोष्टी मला मनापासून सांगायला आवडतील, जिकडे मला कोणालाही मी आन्सरेबल नाही आहे, फक्त आमचे सगळे मित्र आहेत जे सगळ्यांना मिळून एकच ही गोष्ट सगळ्यांना पटली आहे, लेट्स डू इट. सो आणि ते स्टेजवरती दिसून येतं की कारण कुठलंही नाटक जरी बघितलं तरी माहीत नसेल तरी ते कळून येतं की ते थिएट्रॉनचं आहे. एक काय म्हणता येईल, एक लहेजा असेल किंवा एक सिमिलॅरिटी, कारण तुम्ही सगळे मिळून ते काम करताय किंवा तुमचा सगळ्यांचा माइंडसेट एकत्र ड्राईव्ह होतो तिथे, त्यामुळे तो एकदम दिसून येतो नेहमी. याचं दिसून येतं तर लकी चांगलं आहे. मग खरंच दिसतो. नाट्य जगात स्थिरता सोपी नाही आहे मिळणं आणि आपला जो मराठी थिएटर सीन आहे त्याच्यात बऱ्याच अडचणी आल्या असणार आहेत, तर त्याच्या सामोरं तुम्ही कसा गेला? स्थैर्यता या अख्ख्याच फील्डमध्ये नाही असं वाटतं मला. आणि स्टार्टला जसं म्हणलं कॉलेजच्या दिवसांमध्ये सुरू झालं होतं, त्यामुळे आम्ही कोणाला आन्सरेबलपासून कुठल्या जबाबदाऱ्या पण कोणावर नव्हत्या. ज्या वेळेला पासआउट सगळे झाले आणि ज्या वेळेला आता काय लाईफ हिट्स म्हणतात तशा टाईप एक 25 आली आणि मग त्यावेळेला नंतर सगळ्या गोष्टी अशा एक ओके, मग दचकून पावलं घेणं किंवा ओके अशा गोष्टी सगळ्या व्हायला लागल्या. पण त्या वेळेला त्या काळानुसारच्या नवीन नवीन गोष्टी कशा ॲडॅप्ट करता येतील. जसं बुकमाय शो हा प्रकार आता सगळ्यांना खूपच ज्ञात आणि सगळीकडे आहे, पण एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये बुकमाय शो आणायचा आम्ही प्रयत्न केला होता. सो त्यावेळेला मला आठवते अगेन एका स्नेही आहेत, त्यांचे चांगले ओळखीचे होते बुकमाय शोमध्ये. त्यांच्याशी तेव्हा मी SYमध्ये होतो. म्हटलं सर असं मी नाटक करतो पुण्यात, छोटं आहे, पण मला बुकमाय शोवरती माझं नाटक कुठलं नाटक होतं? ते अनाथेमा नाटक होतं. सो अनाथेमाचं फर्स्ट असा, आणि तो बघून आपलं ते एवढ्या याच्यामध्ये एक छोटंसं आपलं पण आलं, ते फार मजा होती. त्या असे काही वेगवेगळ्या योजना म्हणा किंवा वेगवेगळ्या त्या काळानुसार त्या वेळेसच्या ज्या स्टेप्स घ्यायला लागत होत्या. अर्थात त्यावेळेस सगळी नाटकं आम्ही घरनं सगळे कॉन्ट्रीब्यूट करतच करायचो. नशिबाने एक पॉईंट असा यायला लागला की जेव्हा आम्हाला टाकायला लागायचे नाहीत किंवा आधीचे जे साठायचे ते साठत गेले. सो त्याचा अर्थजन सगळं जे आहे ते डिझाईन केलं होतं असंच की कोणी यातनं घेणार नाही, ते रिइन्व्हेस्ट होतील. त्यामुळे बाकीच्या ह्याच्याकरता सगळे काही ना काहीतरी कामं करायला लागले होते. म्हणजे मालिका करतायत कोणीतरी, बाकी कुठल्या सिनेमांमध्ये कामं करतायत, आम्ही वर्कशॉप्स घेतो. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींमधनं बाकी काम होत होतं. बट जो फायनान्शियलचा जो बेसिक अडथळा म्हणा किंवा इन्स्टेबिलिटी असते ती अजूनही आहे. ती माझ्या मते आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आली आहे, ती जाईल असं वाटत नाही मला. बट आत्ता करंटली आपण बघितलं तर अनेक व्यावसायिक नाटकं येत आहेत.
त्याचबरोबर अनेक पुण्यात तर इतके स्पेसेस उघडत आहेत हो आणि खरंच. त्याच्यामुळे नाटकं करणारे लोक, नाटकाकडे ओढली जाणारे लोक पण तेवढीच वाढतात. मला फक्त एकच भीती आहे, लहान तोंडी मोठा घास, म्हणजे नाटक करणारेच वाढत बसायला नको, नाटक हो बघणारे पण तेवढेच मेंटेन असायला हो पाहिजे. नाही तर होतं कसं, बघणारे जर का तेवढे झाले नाहीत तयार, तर करणारेच एकमेकांचे बघत बसतात हो आणि मग तिकडं तिथलं तिथल्या तर ते फिरत राहतं. सो हो जर का आपल्या सगळ्यांना मिळून ते फाईट बॅक करायचं असेल तर तेवढा कॉन्शियसली आणि तेवढ्या परखडपणे त्याच्यावरती काम केलं जायला पाहिजे. खरंय. सो त्यावेळेसचे हे अडचणी जे तेव्हा होत्या त्या आत्ताही आहेत. आता उलट अशा पण अडचणी येतात की अवेलेबिलिटीचा एक विषय येतो, हो कारण कोणीच एकच काम करते असं होत नाही की आता नाही, शक्यच नाही. आयुष्यात हेच असं हो असं नाही होत. त्यामुळे सगळ्यांचं ते मिळून तिकडे ज्या वेळेला असं काहीतरी झालं त्यावेळेला मी ती पॉवर होती ग्रुपकडे की टू स्टॉप द प्रोडक्शन किंवा टू स्टॉप व्हॉट वी आर डुईंग, किंवा राईट. ॲज आय सेड की द ब्युटी ऑफ इट इज की आम्ही कोणाला आन्सरेबल नव्हतो. सो मला आज वाटलं की हे नाटक बंद तर ते बंद, कारण म्हणजे मित्रच बरोबर नसतील तर मला ते करायची इच्छा नाही आहे, हो किंवा ही सगळी मंडळी सगळी जमणार नसतील तर मला करायची इच्छा नाही, किंवा आत्ता या पिरियडमध्ये नाहीच आहे शक्य, किंवा आता नाटक गणतंय किंवा नाटक वर्क नाही होते और तेवढ्या प्रकारे रिसीव्ह होत नाही आहे. सो तेवढे आम्ही हर स्टेप्स त्या वेळेला डेफिनेटली घेतलेले आहेत की आपण आता पॉज करू, राईट. मग किंवा जेव्हा वाटेल तेव्हा पुन्हा हे करू. त्यामुळे नाटक असं बंद लेवलला आम्ही कधी कुठलंच नेलं नाही. ज्या वेळेला वाटलं तेव्हा ते आम्ही रिवाईव्ह करून परत एक केलं, बट त्यातली मजा जोपर्यंत मेंटेन्ड आहे, हो मग ती कसं आहे, ती कुठं आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची नाही हे ठरलं होतं, कारण कारण ऑलरेडी कॉम्प्रोमाइज केलं की ते रंगमंचावर दिसून येतं. ते सगळीकडेच दिसून येतं प्रत्येक स्टेपमध्ये, म्हणजे हो. एका पोस्टमध्ये पण दिसून येतं, म्हणजे हो, तुम्ही ज्या खरंय. प्रकारे टाकता. सो इन अ वे इट वॉज लाईक त्या वेळेला ती नाटकं बंद करणं, की त्या वेळेला कसं हवंय तसं पण कधी कधी नवीन नाटक निर्मिती पण केली. सो कारण मन मारून काम करायला बाहेर कधी कधी लागतं आपल्याला, कारण या क्षेत्रामध्ये असं नाही होऊ शकत की मला आवडेल तेच मिळेल मला. खरंय. तर ते ऑलरेडी सगळे करत होते. सो अशी जागा हवी होती जिकडे आम्हाला हे नाही करायला लागणार. सो आम्ही त्या स्टेप्स तशा बिंदास घेत, हे बंद ते नाही हे केले असं ते करत करत आलो. त्यामुळे त्याचं लोड तेवढं येत नाही, अजूनही तसं येत नाही. लोड तेव्हा येईल जेव्हा आम्ही खूपच आन्सरेबिलिटी वाढेल किंवा कोणाकडनं बरोबर. तरी त्याच्याबद्दलचं हे घेईल. सो असं आता हॅपी स्टेजमध्ये आहे सगळं. कारण त्यावेळेस जर तुमचं पहिलं नाटक तुम्हाला बुक माय शोवर टाकायचं त्यासाठी पण विजन लागतंच, कारण अजूनही ते आत्ताचे जे आहेत एस्टॅब्लिश जरी होत असतील तरी सुद्धा ते करण्यासाठी सुद्धा तो विचार डोक्यात आला पाहिजे, ते करेज गोळा केला पाहिजे. शेवटी कुठलीच गोष्ट इझी नसते. आणि जसं तुम्ही म्हणाला की वेगळ्या वेगळ्या म्हणजे जॉनर्सचे तुम्ही केलेत, तर तुमचं काम बघता ते दिसून येतं की किती विविध प्रकारचे नाटकं तुम्ही केली आहेत. तर कोणती गोष्ट किंवा कोणती कथा रंगमंचावर न्यायची हे तुम्ही कसं ठरवता? खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली एक एक्साईट पॉईंट नावाचा प्रकार असतो. इट इज लाईक की हे असं होऊन मला एक्साईट मी होतोय का, की ही गोष्ट मला सांगावीशी वाटते का. बरोबर. ते जर का झालं आणि सगळ्यांना त्यातलं आतनं तो आवाज आला की हां दिस इज राईट, मग आम्ही ती स्टेप तशी घेतो. फॉर एक्झाम्पल मिकी जे नाटक आता सध्या चालू आहे ते विराजसनी आम्ही 2018 साली आणलं. ते नाटक त्याच्या आधी 6 वर्ष त्यांनी लिहिलं होतं. हो. ते मला त्यावेळेला कम्फर्टेबल नाही वाटलं. त्यांनी ज्या प्रकारे लिहिलं आहे तेवढं आम्ही मोठे आहोत असंच वाटलं नव्हतं. किंवा शेक्सपियर यांच्या ट्रॅजेडीजची त्यात कॉमेडी आहे आणि त्याच्यात त्याचे कॅरेक्टर्स त्यांनी गुंफून ते फार खूप वेळ घेऊन आणि हुशारीनं लिहिलेलं नाटक आहे ते. सो मला त्यावेळेला वाटलं नाही आणि वी टूक दॅट डिसिजन. आम्ही भांडलो, म्हणजे आम्ही भांडत नाही असं नाही, आमच्यात खूप वाद होतात, त्यामुळे भांडण आहे म्हणून ती नातं पण तेवढं घट्ट आहे असं वाटतं मला. पण आम्ही थांबलो 6 वर्ष आणि मग 6 वर्षानंतर जेव्हा आता वाटलं की अरे ते लिहिलं होतं काय करायचं का असं ते होऊन ते आलं, ते मग खूप हेल्दीली ते बाहेर आलं. सो अशा पण पद्धतीने काही काही नाटकं गणली सुद्धा, बंदही करायला लागली. एक नावाचं नाटक होतं, नाटकाचं नाव असं होतं. द मॅजिकल रिअलिझम नावाचा जॉनर मला स्टेजवर करावासा वाटत होता, म्हणजे ब्रूस अल्मायटी किंवा त्याच्यावरनं गॉड टू सी गेटो केला. तर असे काही काही जॉनर स्टेजवरती आणता येतील का, मग त्याकरता कथा कशी बांधायची, मग त्याचं काम केलं गेलं. पण काय होतं काही वेळेला आपण प्रत्येक वेळेस पूर्णत्वाकडे जातो असातला भाग नाही. सो त्यावेळेला मग तो स्टँड घेतला की एक 10-12 प्रयोग केल्यानंतर नाही हे काहीतरी हे होतंय. सो जेव्हा कथा निवडायचा किंवा कुठलंही नाटक निवडायचा विषय येतो त्यावेळेला इट इज लाईक की त्यात आपलं काहीतरी उतरले का, की हां हे म्हणणं काहीतरी आवडतंय का. जसं ॲनाथेमा हॉरर करायचं, याची सुरुवात इतकी साधी होती की विराजस आय थिंक अमेरिकेला निघाला होता. आमचा V1 चार्लीचे सगळे प्रयोग संपले होते. आम्ही
मेनली एप्रिल मे जूनमध्ये सगळे ते बालनाट्याच्या चळवळीत ते भरपूर नाटकाचे प्रयोग व्हायचे. जातात आम्ही आपलं जायच्या आधी अशा टर्या टाकतो आपण तशा गप्पा चालू झाल्या भूताच्या. ओके. आणि भूताच्या गप्पा मारता 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 असं झालं की अरे आपण कोणी स्टेजवरती भूत नाही आणलं, आपण आणायचं का, म्हणजे असं काय वाटतंय का. आणि लिटरली विराजसनी एअरपोर्टवरनं फोन केला की पहिला सीन लिहिलाय, मेल केलाय, बघ काय वाटतं. आणि म्हणून अभि काय लिहिलंय म्हणलंय. आणि अजूनही मस्करी वाटेल तसं आम्ही नाटक करतो. त्यांनी जे लिहिले तसंच करतो, असं नाही करत की इम्प्रोवाइज करत गेलो किंवा काय करत गेलो. सो त्याला ती जी क्लॅरिटी होती किंवा ते जे होत गेलं की हां ते उतरलं. माझ्याकरता ते भूताचं नाटकच नाही आहे, माझ्याकरता ते एक बहीण भावाचं नाटक आहे. पण त्याला ज्या प्रकारे स्वरूप त्याला देता आलंय किंवा त्याचं वाचन म्हणा, त्याचं बघणं म्हणा किंवा त्यानंतर सगळी टीम जे ॲड ऑन करते. सो इथपासून सगळं की वाय इंग्लिश, वाय भाषा, म्हणजे भाषा अशी नाही होत की चला येत नाही भाषेत आपण करू, असं नाही होत. ते त्याची गोष्टच सांगते की मला या भाषेत बोला. बरोबर. त्यामुळे त्याचा तो खरेपणा पण मेंटेन होतो. मला त्या काही काही प्रोडक्शन्सबद्दल असं होतं की समजा जर्मन बेस्ड एक नाटक आहे आणि ते मराठीत करायला की ते इंग्लिश लोक मराठीत बोलताना जो असा एक खोटपणा येतो, तर ते कुठंच कॉम्प्रोमाइज केलं नाही. जसं भवर सिंग शिवराजचं जे एकट्याचं आहे ते आम्ही त्याच भाषेत म्हणजे राजस्थानी हिंदी हे सगळं तसंच मेंटेन केलं गेलं. आणि तो फील पण येतो आणि तो फील येतो, तो खरेपणा मेंटेन होतो. खरेपणा गेला त्यातनं की कुठल्याही कलाकृतीतला रात्र वाटतो की त्यातला अटॅचमेंटच संपते. आपण ज्या यांना अटॅच झालो त्याच्यातला तो खरेपणा मेंटेन आहे म्हणून कदाचित ते होते. सो आत्ताही त्या गोष्टी निवडताना किंवा लिहिताना आय थिंक यासर इज द फर्स्ट प्रोडक्शन जे आम्ही अडॅप्ट केलं. त्याच्या यापूर्वी एकही नाटक असं केलं गेलं नाहीये की प्री रिटन आहे, ते कोणीतरी लिहिलंय, कोणीतरी वेगळ्या मोठ्या लेखकांनी किंवा मोठ्या साहित्यिकांनी त्याच्यावरती कधी केलं, असं कधीच केलं नाही. आय वॉज व्हेरी इन्सिस्टंट अबाउट की माझ्या मित्रांनी लिहायला पाहिजे, कारण त्यांचे विचार आम्हाला जे वाटते ते ज्या प्रकारे आत्ता लिहितील. आणि मला सर्वात जास्त दिग्दर्शक म्हणून सुद्धा प्रोसेसमध्ये सर्वात मजा वाटते की तू लिही, मी आत्ता इथं आहे, तो आत्ता इथं काहीतरी जन्म देतो ना एका गोष्टीला आणि त्यानंतर त्याचं काहीतरी होणार आहे. याहून ब्युटिफुल गोष्टच काही नाही वाटत मला. म्हणून मग आम्ही त्या याला वेळ घेऊन करत आलो. असं नाही होत की आत्ता या वर्षात 2 काढायचेच म्हणजे काढायचे वगैरे, असं कधी झालं नाही. कधी कधी लिटरली 2-2 महिन्याच्या अंतरावरती 2 प्रोडक्शन्स निघालेत. म्हणजे डावीकडून चौथी बिल्डिंग नावाचं एक नाटक केलं होतं आम्ही, की 4 रायटर्स घेतले होते आणि ते 4 मोठं घर बिल्डिंग स्टेजवरती बांधली होती. ते आम्हाला 2 महिन्यात बांधायला लागलं, कारण तशी अपॉर्च्युनिटी आली होती. त्याच्या 2 महिन्याआधी मिकी काढलं होतं. सो असं पण कधी कधी केलं, कधी कधी आम्ही वर्षभर काही बसवलं नाहीये किंवा काही केलं नाही. इट्स लाईक की लेट गोष्ट कम टू अस आणि ती येते. म्हणजे आता प्लॅनमध्ये 3-4 नाटकं डोक्यात आहेच, पण ती स्वरूप घ्यायला किती वेळ लागेल की काय, नो आयडिया. खरं. तुम्ही मिकीबद्दल बोलला, म्हणजे तुमच्या सगळ्या नाटकांपैकी जे सगळ्यात जास्त गाजली आहेत त्यातला एक मिकी आहे. आणि पर्सनली मी मिकी बघितलंय आणि म्हणजे जेवढी नाटकं मी आजपर्यंत बघितली आहेत त्यातलं माझं सगळ्यात जास्त आवडणारं तेच आहे. तुमच्याच नाही, प्रत्येक नाटकातलं. कारण कुठल्याच नाटक किंवा चित्रपटाने मला तेवढं हसवलं नाहीये. तो सस्पेन्स स्टार्ट टू एंड राहतो. डिरेक्टिंग, ॲक्टिंग, त्याचं एक्झिक्युशन, लाइटिंग आणि ते टायमिंग एवढं सुंदर आहे की म्हणजे प्रेक्षक पूर्ण वेळ पडदा जरी बंद झाला तरी तिथेच आहे, कोणी बाहेर नाही चाललंय. तर एवढे त्या नाटकाच्या मागची प्रोसेस आणि आयडिया काय होती? ॲज अ सेड त्यांनी 6 वर्षापूर्वी लिहिलं, पण त्याच्याआधी रमा माधव नावाचा एक सिनेमा मृणाल कुलकर्णींनी डिरेक्ट केला होता. तर त्याच्या डिरेक्शन टीममध्ये विराजच होता आणि त्याचं साऊंडचं का म्युझिकचं काहीतरी काम चालू होतं डॉन स्टुडिओला. तर मी जिकडे असं कधी काम असलं की मी त्यांच्याबरोबर असायचं की जस्ट टू लर्न. आणि याच्यात तिथे डॉन स्टुडिओला असताना म्हटलं विरा स्टेजवरती मला सलून वाटते काहीतरी दाखव. म्हणजे असं हेअर सलून दाखवलं नाही आहे, कारण मी त्यावेळेला अत्यंत लोकल आमच्या इथल्या एका हेअर सलूनमध्ये जायचो मुद्दाम. मला भयानक आवडायचं तिकडे जायला, कारण ज्या प्रकारचे विषय डिस्कस व्हायचे ना आजूबाजूला, ह्यांनी याला मारला, हे यार माहिती आहे तो दारू पिणारा, त्याला किती वेळा सांगितले यार काय, असे बसणं वाटेल ते विषय ऐकूया यायला लागायचे. ते मला खूप आवडायचं. बाबा म्हणायचं तिकडं का जातो, म्हटलं मला जायचं मला तिकडं जायचं. सो त्या सलूनमध्ये मी खूप वर्ष जात होतो आणि म्हटलं हे हा ड्रामा आहे, हा ड्रामा कुठेतरी स्टेजवरती आणायचा. त्याला फक्त म्हटलं की मला स्टेजवरती फक्त सलून दिसतंय, मला बाकी काही दिसत नाही, बाकी बघ तुला काय करायचं. आणि त्यांनी असं काहीतरी लिहिलं असं नव्हतं वाटलं की त्यांनी शेक्सपियरांचं काहीतरी इथं आणायचं. आणि मग तसं ते खरं तर सुरुवात झाली. मग 6 वर्षानंतर असं झालं की आपल्याकडे नवीन आपण
आणि तेव्हा आश्चर्य वाटेल की मी, विराजेश आणि शिवराज आम्ही एकत्र स्टेजवरती कामच नव्हतं केलं त्याच्या आधी. अरे तेव्हा बापरे. म्हणलं की अरे आपण करू, आपण भरपूर बाकीच्यानं केलंय. आता आपण काही काही याच्यात हो. म्हणजे अनाथेमामध्ये मी आणि विराने काम केलंय, भवरमध्ये तो शिवराज आणि विरा काम करतात, काही काही नाटकात अर्धविरामाच्या आधीची काही टिंब नावाचं नाटक होतात, मी आणि शिवराज होतो सक्षम कुलकर्णी बरोबर. त्यामुळे असे वेगळे वेगळे याच्यात झालं, तिघं एकसाथ केलंच नव्हतं काम. हो, हो. म्हणलं हे आपण काहीतरी करून तर बघू. आणि त्याने वाचलं आणि आम्ही इतके हसायला लागलो की 6 वर्ष म्हणजे असं नाही की लक्षात राहतं ना सगळंच. नाहीच. म्हणलं हे डन, हे आपण सुरू करू. म्हणलं विजय, म्हणलं त्यात म्हाताऱ्याचा रोल आहे तर ते काय, तो म्हणला मला करायचं आहे. म्हणलं येडा आहे का, म्हातारा घेऊ ना आपण, कसं दिसेल ते यार. नाही नाही अरे ते क्लासिक आहे, क्लास त्याचं ट्रीटमेंट अशी डोक्यात आहे. म्हटलं बघू आपण विजय, म्हणजे असं काही तू हे करू नको, बघू आपण. तर त्यांनी मला मुंबईला जाऊन त्यांनी घरी ते असा पट्टा तो लावतो हो. तसा पट्टा लावून कापूस आणि काय काय मॅनेज करून त्यांनी केस हे लावून, हे बघ हा लुक असा एक त्यांनी व्हिडिओ पाठवला. म्हणलं अबो हे काही इंटरेस्टिंग दिसतंय. अशा पद्धतीने मग ते कास्टिंग घेत गेलं आणि मग त्याला कसं ट्रीट करायचं, काय करायचं, मग खाली एक मॅट टाकावी, हा सर्वात डिझाईन करताना असा शिवराजला सुचलेली ती गोष्ट होती की आपण सेटचा तो रंग स्टेजचा दिसायला नको, आपण वेगळा रंग आणू स्टेजवरती, आपल्याला तो हे करू. म्हटलं कसं काय काय करायचं, मग फ्लेक्सची आयडिया, मग ती मॅट खाली टाकून दिली, त्यांनी अख्खं स्वरूपच बदललं. खूप जास्त. त्यामुळे आणि मग आमचं बजेट संपायला लागलं, कारण आम्हाला त्यात झुंबर पण हवं होतं की ते काहीतरी होतं त्याचं वगैरे. पण मग त्यावेळेला लकीली काय गॉड्स ग्रेस सगळे अवेलेबल होते आणि सगळे फक्त तेवढं सोडत होतो आम्ही. म्हणजे जेवण करायचो आणि सकल ललित कलाकार इकडं जे आहे हो. तिकडं ते अंडर कन्स्ट्रक्शनच्या या काळापासून मी त्यांच्याबरोबर असोसिएट होतो आणि त्यांच्यामुळे हे नाटकाला खूप महत्त्वाचं पाठिंबा मिळाला की प्रसाद पुरंदरे सर म्हटलं मी आहे तुझ्याबरोबर, कर प्रॅक्टिसला जागा घे, पहिला प्रयोग इथं करायचा, त्या पहिला सगळ्या प्रयोगात सगळं मी बघणार. त्या पाठिंब्यामुळे इट लाईक की चला आता करूच. म्हणजे इतके मोठे कोणीतरी उभे राहिले असतील आणि थिएटर अकॅडमी इज नोन फॉर देअर प्रोडक्शन लेगसी. म्हटलं डन, हे व्हायला लागलं. आणि लिटरली त्यावेळेला आलेली माझ्यासमोर शिवराजनी कुठली तरी परदेशात होणारी हे सोडली, ॲड सोडली, विराजसनी कधी काम सोडलं, ओमकार गोखले म्हटलं की नाही मी इथंच थांबतो. असं करून आम्ही सगळेजण इट वॉज मेंट टू तिकडंच होतो. काइंड ऑफ मेंट टू मेंट. महिनाभर शिस्तीत असे तालीमीला येतो, तालीम करून हे करत असं करत ते फॉर्म झालं. आणि आयडियल प्रोसेस असते ना की आहेत सगळे, काहीही गडबड नाही आहे आणि ते बसत गेलं आपापलं आणि इट जस्ट हॅपन्ड. ते म्हणजे मी ओव्हर एक्झॅजरेट पण नाही करत आहे, ते नाटक म्हणजे माझ्या दृष्टीने परफेक्ट आहे. कारण म्हणजे एवढे प्रयोग केलेत, म्हणजे आम्हीच फ्रेंड्सनी सुद्धा एवढे प्रयोग बघितलेत, प्रत्येक वेळी ते टायमिंग मॅच करणं, म्हणजे कारण ते पूर्ण नाटक टायमिंगवर येते आणि प्रत्येक वेळी तो पंच बसतो, जरी माहिती आहे पुढे काय होणार आहे तरी ते पंच बसतात. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मला त्याच्यातलं मगाशी मी एक्साइटमेंटबद्दल म्हटलं ना, माझ्याकरता प्रत्येकाचा एक्साइटमेंट वेगळा असतो टीममधल्या याचा. तर माझ्याकरता एवढंच आहे की मी या मित्रांबरोबर नाटक करतो, ते माझ्याकरता ती कथा, त्यातलं पात्र आणि तो काय अँथनी काय करतो, केशव, हे मला काही मॅटर नाही करत. त्यावेळेला इट इज लाईक ओके, सगळे मित्र जमले आहेत. आणि पहिला दिवस जो तालमीचा असतो तो अर्धा वेळ दंगा आठवण्यात, गडबड होण्यात ह्याच्यातच जात असतो. म्हणजे ती प्रोसेसच एन्जॉय होत नसेल. जसं मी म्हटलं, जो द व्हेरी पर्पज ऑफ द ग्रुप इज की यू हॅव टू हॅव फन. ते जर का होत नसेल तर आम्ही बाकी कामं करतोच आहे. सो इकडे जेव्हा असतात ते मग सगळे बरोबर मॅनेज करून पोचणं, त्यामुळे मग ते नाटक कदाचित परफेक्ट वाटत असेल. आता मिकीसाठी सुद्धा आणि प्रत्येकच नाटकासाठी तुमचा एक कलात्मक दृष्टिकोन असतो, पण जेव्हा रंगमंचावरती एखादी गोष्ट नाटक न्यायची असते तेव्हा प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांचा सुद्धा विचार करायला लागतो. तर त्या दोन्हीचं संतुलन कसं साधता तुम्ही? ते अवघड जातं डेफिनेटली. म्हणजे असं नाही होत की हे हवंय ना, हे खपतंय ना, चल, असं नाही होत. हे नक्की बघितलं जातं की त्याच्यामध्ये आपलं काहीतरी उतरतंय ना. बरोबर. ते जर का गेलं तर मग फॉर द लॅक ऑफ वर्ड्स ते बाजारू काम होऊन जातं. मग ते त्यातलं ऊर्जा परत शोधावी लागते ते काम करायला. त्यामुळे तो बॅलन्स इट इज लाईक की
पहिल्यांदा असंच होतं की ह्या विषय आवडला आहे ना, याबद्दल काही ते बोलावंसं वाटतंय ना. जसं उची बिल्डिंग ओमकारला ज्या प्रकारे लिहिलं आणि सुचलं होतं की साधा डिलिव्हरी बॉय आणि वरती यांच्यातला वाद आणि तो त्याला ज्या प्रकारे तो मॅचसारखं दिसत होतं, तो विषय फार महत्त्वाचा वाटत होता. जसं वार्ता वार्ता वाडे नावाचं एक आम्ही 60 लोक स्टेजवरती होतात. तर माझ्याकरता 60 लोक स्टेजवरती इज नॉट द USP. द USP किंवा त्याच्यातला माझा एक्साइटमेंट वॉज की मला आज या काळात आपण जगतो आणि या भीतीत जगतो की मला आत्ता एका क्लिकवरती दंगल घडू शकते कुठं पण, याची मला भयानक भीती वाटते. सो व्हॉट इफ एक मेसेज चुकीच्या पद्धतीने रीड झाला, इंटरप्रिट झाला, तर ते काय टोकाला पोचू शकतं इज द प्ले. सो त्याला गरज हे गावाची होती आणि नशीब फक्त एवढंच की खूप प्रेमाने काम करणारे एवढी लोक टीम बरोबर असल्यामुळे ते नाटक होऊ शकलं. नाही तर नाटक इम्पॉसिबल होतं. ते 60 हे फक्त नावाला आहेत, 75 लोक काम करतात ॲक्च्युली ते एकत्र, कारण बॅकस्टेजपासून सगळंच काम करत असतं. तर त्या टीममुळे ते झालं. पण मला ते वाटत होतं की हे विषय महत्त्वाचा आहे. बरोबर. ते जेव्हा येतं मग इट कम्स की ओके हाऊ इट इज टू बी माउंटेड, की हे कसं व्हायला पाहिजे. इथं गाणं आलं तर काय होईल, इथं अशा पद्धतीने केलं तर काय होईल. खूप हेवी होत नाही ना, ते कळते ना, आपल्याला बघायला ती मजा येते ना. दिग्दर्शनातला सर्वात महत्त्वाचा आणि सिम्पल रूल एवढाच असतो की जर का ते बघताना मला मजा येत असेल तर मग लोकांना मजा कदाचित येऊ शकेल. कारण मला नॉर्मल बघायला आणि हे आवडतात. म्हणजे मला एकदम पॅरलल सिनेमा पण तेवढाच आवडतो, तेवढंच मी जवान आणि दबंग या सगळ्याचा फॅन आहे. पण कारण त्या कलेत कलाकृतीचा त्याचा मोटिव्ह आणि हे खूप वेगळा आणि क्लिअर असतो. सो हे सगळ्याचा जेव्हा संतुलनाचा विषय येतो तर त्यावेळेला असंही बघितलं जातं की हे काहीतरी वेगळं वाटतंय ना. कारण वेगळं हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे. तुला वेगळं वाटेल ते बाकीच्याला वेगळं वाटेल असंच नाही. खूपदा असं करतात की माझं वेगळं आहे. वेगळं म्हणजे काय, व्हॉट इज वेगळं. त्यामुळे ते सगळ्यांना तसं आत्म भावतंय ना, हे एकदा बघितलं जातं आणि मग बाहेर येताना तसं ते येतं. कारण मी त्यातलं नाही की मला की तुम्हाला कळलं नाही कळलं फरक नाही पडत. मला वाटलं मी ते केलं. या धाटणीचा कलाकार व्हायला नाही मी कम्फर्टेबल नाही त्याच्यात. राईट. इट डज मॅटर टू मी की आपल्या टीममधल्या मेंबर्सच्या पालकांना काय वाटलं. हे तो माझा पहिला प्रेक्षक असतो की इट इज लाईक की माझ्या मित्राच्या आईला आत्ता काय वाटलं, माझ्या आई बाबा येतात, माझा भाऊ येतो, माझी वहिनी येते, ह्या सगळ्यांना काय वाटतं, हे माझा पहिला ऑडियन्स आहे. सो ते होताना सुद्धा मी कधी कधी घरात गंमत म्हणून गोष्ट ऐका ना, हे बघा ऐका काय वाटतंय, हे मी कधी कधी आईशी गप्पा मारताना त्याला एक गोष्ट सांगून टाकतो की बघ असं असं सुचलंय. सो ते खूपदा होतं. आणि मी टीममधल्या पण खूप सांगतो की घरातून सांगा काय करताय. बरोबर. काही वेळेस असे असतात की मलाच कळत नाही काय चाललंय, असे असतात टीममधले बरेच जण. पण काही जण असे असतात की त्यांना सुजान कळत असतं की बा आपल्याला हे करायचंय. सो मी त्यांना इन्सिस्ट करतो की प्लीज जाऊन असे जे नॉन थिएटरचे आहेत, जे कलाकार नाही, जे नॉर्मल मित्र असतात ना आपल्याला, जे ह्याच्यात नाही करत, बाकीचं ते बाकी बादशाह असतात त्यांच्या क्षेत्रात ऑडियन्स म्हणून, त्यांच्याशी गप्पा मारा. हे असं आहे. तशा माझे खूप मित्र आहेत. म्हणजे सगळ्यांना अंदाज असतो गोष्टीचा, त्यामुळे मी काय बांधतो त्याचा. त्यांच्या एक्साइट होण्याचा जो हे असतो, एक्साइट म्हणजे काय की आवडते नाही आवडते, कळते नाही कळते, हे तिकडंच मला कळून जातं. सो इट बिकम्स व्हेरी इझी की बाबा नाही हा विषय नाही कळते. असं पण होतं कधी कधी की नाही आत्ता तुला नाही कळते, पण ते दिसल्यावर तुला कधीच कळेल. सो मग आम्ही ते रिस्क घेतो. बरोबर. तसं ते होतं. पण कमर्शियलच्या वेळेस जास्त याचा विचार करायला लागत असेल मे बी एक्सपेरिमेंटलपेक्षा. डेफिनेटली. आत्ता जसं वरवरचे वधूमध्ये मी आता काम केलं ते करताना आमचा पूर्ण तो विचार होता. म्हणजे असं काही नव्हतं की हे, पण त्याच्यात सुद्धा आपल्यापणा मेंटेन करायचा पूर्ण प्रयत्न केला होता. विराजा, सखी, सुरत काय होतं, लकीली आमचं ती वाईब खूप मॅच झाली. मी असं नव्हतं की ती कष्ट घ्यायची वृत्ती असते की तुम्ही काहीही काम केलं असलं तरी त्याला लागणारा जो काय कष्ट आहेत ते घ्यायचे आणि त्याच्या लागणारी प्रोसेस तशी नीट करायची. सो ते होत असताना चर्चांमधनं जाणवलं की नाही हे सगळे आपल्याच झोनचे आहेत. आणि लकीली आता टॉकिंग अबाउट सखी सुरत, हे दोघं आत्ता सुद्धा व्यावसायिक बरोबर एक्सपेरिमेंटल थिएटर त्यांचं चालू आहे. जसं सखी तुम्हारे बारे में नावाच्या एका नाटकात काम करते अमानव सरांच्या. सुरत थकीची संवादचे प्रयोग कन्सिस्टंटली करतोय. सगळं नॉनस्टॉप चालू असतं. सो होतं काय की जेव्हा इकडे यायचं तर इकडे मग अच्छा हा हे आहे. सो वी ट्राय टू मेक इट की ओके तो एक्सपिरियन्स तसा व्हावा, पण त्यात काहीतरी आपलं मेंटेन्ड आहे. सो हा. एखाद्या निर्मितीमधला एखादा मजेदार किस्सा सांगू शकता का?
जी मी त्याचे प्रोड्यूस करतानाच्या कुठल्याही प्रोडक्शन मध्ये, नाटकामध्ये ओव्हरऑल तुमचं जे काम आहे त्याच्या अराउंड रिव्हॉल्व करताना, की एखाद्या प्रोसेस मधलं तुम्हाला पटकन जे लक्षात येतंय एखादा असा किस्सा, अशी कुठलीही प्रोसेस खूप लेटेस्ट आहेत मध्ये? खरं तर. खूप आहेत. मला जुनं एक आठवत आहेत, एक ना 2-3 सांगू शकतो का? हो. याचाच आठवत होता मला, अनाथिमाचाच आठवतोय आत्ता. कारण इंग्लिश नाटक करत होतो आम्ही. हो. बरं, माझं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झालं असलं तरी शाळेत आम्ही इंग्लिशमध्ये बोलणं असं व्हायचं नाही. आणि कॉन्व्हेंटवाल्यांचं कसं ते वेगळं पडायचं. तर आपण काय कुमार भारती बाल भारती वाचलेली पोर, ते इंग्लिश पाठ झालं तर सगळं, पण माझे एक प्रकारचं इंग्लिश होतं आणि आम्ही ते कॅरेक्टरला ठेवलं तसंच. पण मग त्याच्यात जीत अशोक जो आमचा तिसरा कलाकार आहे, विराजस, मी आणि हो. जीत. तर जीत हा मुंबईचा, आणि मुंबईमध्ये तो विराजस बरोबर मास मीडियाला होता आणि त्याला हिंदी, त्याला मराठी कळायचं नाही. आता त्याला अप्रतिम कळतं आणि व्हिक्टोरिया नावाचा सिनेमा डायरेक्ट केला याच्याबरोबर, त्यामुळे आता तो व्यवस्थित जमतो त्याला. पण जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला तो तिथला, आणि एक त्यात तांत्रिकाचा कॅरेक्टर आहे, त्या तांत्रिकाच्या कॅरेक्टर करता एक इराणी माणूस आम्ही कास्ट केला होता. अच्छा. सो नाटक बसवताना मी विराय मराठीत, त्याला हिंदीत, आणि इराणीबरोबर आम्ही इंग्लिशमध्ये, असं सगळ्याची भेळ व्हायची. सो एका पॉईंटला सुधरतच नव्हतं की पोचतंय ना, काय पोचतंय, काय होतंय, बसतंय का नाही बसतंय. बरं, अली जलाली नावाचा तो आमचा मित्र होता, आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये, खूपच भारी काम करायचं, अत्यंत शिद्दतचे काम करतात असं तो होता. हो. त्याचा पाठ व्हायचा आणि त्याचं काय बोलायचं तेच कळायचं, जसं उच्चार शब्दांचे वेगळे होते. मग आम्ही त्यात क्लुप्त्या काढलं की बघ तो काय बोलतोय त्याला रिपीट करू मुद्दाम, की नॉट अ नॉर्मल पोल्टरगाइस्ट केस, असं समजा नव्हतं बोलत चेस, असं काहीतरी त्याचं व्हायचं. काय बोललं काय बोललं काय बोललं ते कळणार का, मग त्याकरता आम्ही रिपीट करायचो. असं करत 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 हे नाटक कॉमेडी आहे याचा साक्षात्कार मला पहिल्या प्रयोगात मुंबईत झाला. असा पहिला प्रयोग आम्ही मुंबईत केला होता. तर मला आई शपथ सांगतो, मला हे कळत नव्हतं की लोक माझ्या इंग्लिशला हसतायत का नाटकातल्या पंचवीसला हसतायत. तर ते लाईक ओके हसतायत, आणि बिर्याणी म्हणजे दोघे दिग्दर्शक स्टेजवर असल्यामुळे म्हणजे हसतात का, काय बोलतो मी असं. मग कळलं, अच्छा हे पात्र जरा कॉमेडीकडे झुकणार आहे, किंवा ह्यांना असं आवडतंय, किंवा कारण त्यावेळेला एवढं कळण्याचं अजिबातच तेवढी आमची हे झाली नव्हती की अच्छा हे असं रिसीव्ह होईल किंवा काय होईल. सो तो एक भाग होता. एक वी वॉन्ट चार्ली नावाचं नाटक करताना त्यात अजूनच म्हणजे त्यावेळेला ते नाटक लिटरली सांगतो, पहिले 6 ते 7 प्रयोग गणले पूर्ण. आपण तेव्हा मी 11वी-12वीत सगळी पोरं, तर ते गणले म्हणजे इतके गणले, कधी मी भरतनाट्यमध्ये लपून वगैरे बसलो होतो की मला बाहेरच जायचं नाही, आपण आपले इतके वाईट झाले प्रयोग. तर नाही, पण सगळी टीम अशी होती की नाही होईल 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 असं करत 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 मग ते एकदा रन व्हायला लागलं. पण एकदा सगळ्यांची घड्याळं चुकली होती वाटतं, काय झालं मला आठवत नाही. प्रयोग लिटरली मी आपला कुठनं तरी मी यायचो होतो, कारण मी आधीच्या त्या ह्याच्यात नव्हतं, टेम्पो भरणं आणि ते सगळ्या प्रश्न नव्हतं. मी डायरेक्ट भरतनाट्याला म्हटलं 5चा प्रयोग आहे, 4:30 झाले, इथं पोरच नाही कुठे. हां आलो 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 असं करत 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 ओके. तर तो प्रयोग पहिला अंक सुरू झाला, 2 अंकी नाटक होतं, तर दुसऱ्या अंकाचा सेट हा पहिला अंक सुरू झाल्यावरती अजूनही येत होता. अरे बाप. तर टेम्पो नव्हता मिळाला का काय ती गडबड झाली होती. विराजसनी हा कॉल घेतला की सूरजला कळवू देऊ नका, कारण तो चिडेल आणि मग गडबड होईल. त्यामुळे असे अनेक प्रसंग, किंवा एकदा तर जेव्हा बघितलं असेल त्यातली बंदूक हा फार महत्त्वाचा एलिमेंट. एकदा मी आपला सुदर्शनला विरा पकड असं त्याला ब्लॅकआउटला दिलं आणि ते पडली स्टेजवरती टाक, म्हणजे अरे बाप, 2 तुकड्या झाले ते. आणि तुला माहिती आहे त्याचा किती महत्त्वाचा वापर आहे शेवटी. तर आता काय करायचं, तर वीरांनी ती बंदूक मागे दिली, शिवराज मागे होता, शिवराजनी ती ग्लुगननी काहीतरी मेंड करून प्रयोगात मागं चालू आहे, बॅकसाईडला ते चालू आहे, ती दिली. ती दिल्यानंतर या साईडला त्यांनी विंगेत वीराने एका याच्यात हात असा टाकला, करंगळीत त्यांनी ती ओवली आणि हात घातली. असे सतत मला ते किस्से नाही झाले तर गडबड आहे, म्हणजे ते व्हायला हवेत ना. म्हणजे तो प्रयोग म्हणून तर आपण म्हणतो, म्हणजे डान्सचे कसे शो असतात की आपण नाटकाचे शो नाही म्हणत, प्रयोग म्हणतो. त्यामुळे असे खूप आहे. सॉरी मी काही बोलत नाही.
एखादा असा काही फीडबॅक कधी कुठल्या रसिक प्रेक्षकांकडून मिळाला का जो खूप सरप्रायझिंग होता किंवा विचित्रही होता त्यामुळे लक्षात राहिला? हो, खूप मिळालेलं. तर मला मला ते सर्वात महत्त्वाचं वाटतं. एक कबड्डी अंकट नावाचं एक नाटक बसवलं होतं मी, त्याला थेस्पो जिंकला होता. आणि थेस्पोच्या फायनलच्या प्रयोगाला पृथ्वी थिएटरला मला 2 लंडनच्या मुली भेटल्या. तर त्या मला म्हटल्या की फॅन्टास्टिक, व्हॉट अ प्लेस. आणि इंग्लिशमध्ये चाललं होतं की मस्त वगैरे वगैरे वगैरे. म्हटलं डिड यू गेट इट? द प्ले वॉज इन हिंदी अँड मराठी. ते म्हटलं की हो, मी आत्ता इंडियात यायच्या आधी मी इटली, जपान आणि अशा अनेक थिएटर फेस्टिवल्सला व्हिजिट दिली होती. तिथं मला भाषेचा हे व्हायचा, पण तुमचं नाटक व्हिज्युअली इतकं स्ट्रॉंग आहे की त्याला भाषेची गरज भासली नाही. सो तिथं मला एक दिग्दर्शक म्हणून एक कळलं सुद्धा की नाटक हे व्हिज्युअली पण आपल्याला बोलता येतं. कारण तेव्हा मी सगळे फिगर आउटिंग एजमध्ये होतो की ओके, फ्रेमवर्क म्हणून मी सारखं म्हणतो, फ्रेमवर्क किती महत्त्वाचं, की एक फ्रेम जे बोलते की व्हिज्युअली जे सांगतं त्याचा म्हटलं ओके, म्हणजे हे आवडतंय, हे लोकांना इथपर्यंत जातं आहे. किंवा वी वॉन्ट चार्ली नाटकानंतर मला एक जण येऊन भेटल्या होत्या की यू आर अ व्हेरी गुड पेंटर. म्हणलं मला प्लीज, मला कळलं नाही. ते म्हटलं की प्रत्येक फ्रेम इज अ पेंटिंग. म्हणलं ओके, म्हणजे आपल्याकडनं ते होते आपसूक. म्हणजे तेव्हा खूप कटाक्षाने करत नव्हतं, आता मी ते कॉन्शियसली करायला लागलो की ओके, इट डज मॅटर, सो वी हॅव टू डू इट. की फक्त ते बघून नक्की काय चाललंय याचा एक ॲटलिस्ट अंदाज यायला पाहिजे. मग वर्ड्स हेल्प, मग बाकी गोष्टी डेफिनेटली हेल्प्स. किंवा मला वार्ता वाड्यानंतर एक जण भेटल्या होत्या, एक आजी भेटल्या होत्या. त्या म्हणल्या मला तू एवढं हसवलंस की माझं 4 दिवसांनी आयुष्य वाढलं. म्हणलं हे काही गोष्टी अशा डायरेक्ट झेनमध्ये येतात टाईप्स आहे ना, की ते आतच जाऊन राहतात. डिरेक्टरसाठी त्या खूप मोठ्या कॉम्प्लिमेंट्स आहेत. आणि मी आपलं काहीतरी काम लोकांच्या आयुष्यात इतकं काहीतरी इम्पॅक्ट करतंय किंवा काहीतरी हलतंय. किंवा एक होतं, मी पेशंट नावाचं नाटक बसवलं होतं, अगेन त्याला पुरुषोत्तम देशमुख. तर बरंचशा एका प्रयोगानंतर एक लहान मुलगा मागं रडत आला माझ्याकडे. तर त्यातला जो लीड असतो त्या सिद्धेश पुरकर ते काम करायचा. तर त्यात तो अर्थात कॅन्सरमुळे ते जाणं आणि सगळं ते होतं. आणि खूप साधी सिम्पल गोष्ट होती, पण ती लोकांना त्याला रिपीट बघायचे खूप. म्हणजे अजूनही काही जणांचे जळगाववर मेसेज येतात की ते नाटक तुमचं आठवतं. तर तो मुलगा रडत आला की गेला, त्याला वाटलं गेला. म्हटलं काय काय आलं? तो गेला. म्हटलं कुठं नाही गेला बघ, सिद्धेशला आणायला लागलं, हे बघ आहे, हे बघ आहे. तर ते इतका इम्पॅक्ट आपण काहीतरी मांडतोय किंवा आपण काहीतरी म्हणतोय त्याचा इतका होतो. ही काय इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. त्यामुळे असे फीडबॅक्स नॉनस्टॉप येत राहतात. आणि तेव्हाच तो इम्पॅक्ट पडतो, कारण जेव्हा तुम्ही ते जगत असता त्यामुळे ते खरं वाटतं. कारण बऱ्याचदा जर तुम्ही कॅरेक्टरला स्वतःच मानलं नसेल एखाद्याने, तर समोरच्यालाही कळणार आहे की हे कोणीतरी, म्हणजे ते पात्र साकारतोय, ती व्यक्ती ते नाहीये. पण जेव्हा तुम्हाला आम्ही बघतो स्टेजवरती, तेव्हा तुम्हाला पर्सनली भेटल्यानंतर सुद्धा मग तर अजूनच दिसायला लागले की कॅरेक्टर मध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही ते, मग मी विसरून जाणार की सूरज पारसनीस कोण आहे, जो कोण स्टेजवर आहे तोच आहे. ते मला वाटतं त्यामुळे ते इम्पॅक्टफुल जास्त वाटतं. पण ते मला वाटतं ते ठरवून होत नाही. म्हणजे तालमीत तो जो ह्याची कन्सेप्ट आहे रिगार्डिंग पात्रात जाणं किंवा हा जो विषय असेल, इटलं की सगळं तालमीत होणं महत्वाचं आहे. प्रयोगात आपल्याला ती सवय होते. खूपदा असं असतं की नाही प्रयोगात होईल, तालमीत असं नाही होऊ शकत. तालीम इज द प्लेस जिथे हे सगळ्या गोष्टी होतात आणि सापडतात, नाहीतर ते काहीच होत नाही. जसं आत्ता सुद्धा वरवरचे मध्ये पांडा करतानाच्या ह्याच्यात मला स्टार्टला एक छोटा ऍक्ट आहे स्टार्टचा बाहेर. तर तो वीरेने लिटरली आदले 2-3 दिवस सांगितलं की बाहेर एक वातावरण निर्मिती करतात, जाऊन बाहेर असं काही कर. तर ते लोकांना इतकं आवडेल याची अपेक्षा मला अजिबातच नव्हती. मला भयानक भीती वाटायची की लोक कशात येऊन बसली आहेत, त्यांचं अजून सेटल होत आहेत, त्यात एक रॅन्डम माणूस, त्यांना सखी सुरतला बघायचंय, मला माझा काय संबंध, त्यांना काय बडबडतोय हा, हे सगळे मला विचार येऊन. पण समहाऊ लोकांना ते मजा वाटते बघायला. किंवा नंतर बाहेर नेऊन मी इथनं आली, मी सोलापूरवरनं बघायला नाटक आलोय, आणि एकदा टिळकच्या प्रयोगानंतर असं समोरनं उतरत होतं, तिथनं जोरात एक जण पांडा असं. तर त्याच्या आयुष्यात आपलं काहीतरी एक आनंदाचं योगदान होऊन गेलं, हे खूप
समाधान देणारी ही गोष्ट वाटते. माझा पुढचा प्रश्न त्यावरच होता की पांडाबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण तुमचं लेटेस्ट आत्ताचं नाटक वरवरचे वधूवर आहे आणि 6 महिन्यात 60च्या वर प्रयोग झालेत. मी स्वतः 60वा प्रयोग जो अण्णाभाऊ साठेला होता तिथे आलेले आणि रात्रीच्या 11-12 वाजता सुद्धा प्रत्येक सीटवर प्रेक्षक आहेत, तुमचा प्रत्येक शो हाऊसफुल होतोय आणि तुमची जी एंट्री आहे आणि त्याची जी एनर्जी आहे ती कमाल आणि प्रत्येक टायमिंग एवढा अफलातून आहे. तर पांडाबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? पांडा नशिबाने आलं ॲक्च्युली. मी विराजला पूर्वी म्हणलो होतो की मला एकदा व्यावसायिक नाटकात काम करून बघायचं. कॉन्शियसली मी मालिका किंवा व्यावसायिक नाटक किंवा या अंतर्गत कुठल्याही प्रकारे करायला मी लांब राहिलो होतो, कारण मला इकडं काम करायचं होतं आणि बाकी काही काही वेगळे एम्स होते. सो विराजसनी जेव्हा गालिब नाटकात काम करायला लागलात तेव्हा आमचं झालं की आता इकडे येऊयात. इट्स लाईक ग्रुपला सुद्धा इथं आता आणायच्या दृष्टीने आमचा बराच प्रयत्न चालले. त्याच्या आधी वी नीड टू नो की हे कसं फंक्शन होतं, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हे आपण जे आत्ता करतो ते आणि व्यावसायिक नाटक. म्हटलं एक करून बघूयात. म्हटलं की एक बहुतेक मला बसवायची चान्स मिळतोय, सखी सुरत काम करतील, एक कॅरेक्टर करशील का? म्हटलं तूच बसवतो, लिहितोय, करतो. तर म्हटलं की स्क्रिप्ट पाठवतो, एकदा वाच मग सांग. म्हटलं काय संबंध, तू बसवते करू काय, त्यात काहीतरी तुला असेल. आणि मग त्यांनी ते पात्र अजून जरा ते फुलून आणि काय 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 केलं आणि मग की ओके हे काय म्हणणं याचं, ओके म्हटलं कॉन्ट्रीब्यूट करते ना. इट्स लाईक कुठलाही आम्ही स्क्रिप्ट जेव्हा घेतो तेव्हा कॉन्ट्रीब्यूट करते ना ते याला, हे पहिलं बघितलं होतं. ते म्हटलं की ओके कसं करायचं विरे, हे काय काय करायचं. पण मग त्याने इतकं त्याच्यात त्याला इतकी क्लॅरिटी होती. मी नॉट बिकॉज तो मित्र आहे किंवा काही डिप्लोमॅटिक म्हणायचं, की त्याचं खूप मोठं योगदान आहे पांडामध्ये विराज असतं. कारण त्यांनी जे लिहिलेलं त्याला जे दिसलं होतं ते मिशी लावायची हे त्याचा हट्ट होता. नाही मिशी लावायची. म्हटलं विरे मिशी प्रत्येक कसं, म्हटलं नाही तुला अशी प्रकारे डिझाईन करत होतं की तुला हे काढायला लागणार नाही, याच्यावर कसं पेस्ट करू ते बघू, गळ्यात हे घाल काहीतरी, तुला तो आपोआपच फील करायला लागेल. तर ते घातल्या असं काहीतरी जाणवायला लागलं की ओके म्हणून विरे भाषेचा कुठली एक्झॅक्ट पकडायची. म्हणून आम्ही मग हा प्रयत्न केला की एक्झॅक्ट एकाच कुठल्या तरी भागातली महाराष्ट्रातल्या अशी ती ठेवली नाहीये, ती सगळीकडचं वाटतं तो माणूस, असा एक तो जेनरिक त्याला एक टोन ठेवलाय. आणि त्याने ते इतकं क्वर्की डायलॉग्स लिहिलेत की त्यात फक्त त्याला त्या एनर्जीने जाऊन बोलायचं असा तो हे होता. मला तो वेगवेगळ्या प्रकारे हसायला लावायचा, जा जाऊन बाहेर काहीतरी कर. बॉक्समध्ये आमची सगळी तालीम झाली पुण्यात, लकीली ते पुण्यातच म्हणजे सगळं ते माझं काय म्हणायचं, लकीली आपल्याला हवं तसं घडतं ना, पुण्यातच सगळी प्रोसेस आहे, बॉक्समध्ये होते सगळं, लकीली कसं एकदम होऊन गेलं. मग ते वेगवेगळ्या प्रकारे हसत असत, मग मी ते पात्र आपण असं लिहून काढतो ना, ती सगळी प्रोसेस केली मी. म्हटलं काय बाबा हा माणूस, तो लिहून काढला की अच्छा असं आहे का, मग तसा आहे का विरे, मग तो असा बोलतोय का, मग काय काय करायचं त्याचं. अब तो म्हणला कॉमेडी करायला जायची नाही, ते होईल, ते होऊ देत, कारण ते करायला गेलेलं एक कळतं बघ, तसं एक खोटेपणा तो जाणवतो. त्यामुळे नॅचरल वाटत होतं, कारण हा ते होत गेलं मग ते की अच्छा असं असं आहे. ह्या दोघांची खूप साथ मिळाली. सगळी सुरतने मला जर एक काम करे असं घेऊन बघ, तो इतकं काय सांगायचं मला इंटरेस्टिंग की नाही हा पेस वाढून बघ, कारण अनुभवी माणूस आहे तो, भयानक भारीतला ऍक्टर आहे. तो सांगायचं की हे पेस वाढून, जे तू आत्ता पेसने बोलतो त्याच्यावेळी हा पेसने बघून बघ. तर ते सगळ्यांनी मिळून त्यात कॉन्ट्रीब्यूट केलं. पहिल्या सीनमध्ये सखी मला सांगितलं हे असं नको, असं करून बघायचं का, इकडं चालतोस का इकडं. आणि मग पहिला प्रयोग झाला आणि ते सगळे त्या भीत्या सगळ्या फटाकन अशा, की पहिल्या प्रयोगाला ती भीती असते. त्यामुळे ते एकदा ते व्हायला लागल्यानंतर मग ते रुळाला सगळा तो झोन झाला की तो रुळतो ना आपण, की ओके हे आपलंच घर आहे, त्यामुळे इकडे कसं काय करायचंय. कारण मला थोडी हे होते की काय कसं रिसीव्ह होणार, कारण सखी सुरतला बघायला लागणार, आपला काय संबंध, आपण काय ती मध्ये ना बडबड करतोय असं नको वाटायला वगैरे सगळं ते होतं. पण त्या प्रोसेसमध्ये त्या सगळ्यांनी मिळून ज्या प्रकारे सिंहाचा वाटा डेफिनेटली विराचा आहे. आणि मग त्यातली ती भाषा सापडल्यानंतर इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ करणं. त्यामुळे मला मजा करताना इतकी येते ते की ते एनर्जी आहे की एनर्जी असं काहीच होत नाही. लाईक आवडतं करायला, सो ते होऊन जातं असं ते होतं. त्यातला जो डायलॉग आहे की नाटक हे काय होतं ते सीटातला आणि पिठातला, नाटक सगळ्यांनी मिळून करायचं असते, म्हणजे पडद्यामागचे पडद्यापुढचे पिठातले आणि शिटातले. मग ते
तो त्या डायलॉगला एवढ्या टाळ्या बसलेल्या, कारण मला जेन्युअनली असं वाटलं की परफेक्टली एनकॅप्सुलेट केलंय नाटक काय आहे ते. राईट राईट. नाही ते अक्षरशः वीर्याने सगळं लिहिलं. त्यातले मोजके असे काय काय जे मी ऑडिशन नंतर घ्यायला लागले किंवा आणि ते हावरा नट असतो ना आतला. हो, आणि काय झालं, आर्टिस्ट हा हावराच असतो. हो तो साधारण एक जवळपास 8-10 वर्षांनंतर अशा कुठल्या तरी नाटकात काम करतो जिकडे माझ्यावर जबाबदारी नाहीये. बरोबर. टू कॅरी द प्ले ऍक्टर म्हणून, टू डिरेक्ट द प्ले काहीच नाहीये, टू रन द प्ले काही नाही. आपण जायचं, एन्जॉयमेंट, तिकडे जायचं, लावायचं, सगळं बसायचं नाटक. ही प्रोसेसच खूप वेगळी होती मला. त्यामुळे स्टार्टला मला त्रास याचा व्हायचा की एवढंच करायचं म्हणजे झालं मोकळा चालू मी आता काय करू, म्हणजे सीन चालू तर मग मी काय करू, हा जो हे व्हायचा. पण मग हळूहळू सापडायला लकीली टीम खूप छान आहे. पुढची जसे काम करताना सगळे आहेत, बॅकस्टेजला पण सगळे खूप चांगले आहेत. सो ते सगळ्यांबरोबर जुळणं महत्वाचं असतं ना, कारण रूल बेसिक्स तुमचे बदलत नाहीत. आय डोंट थिंक तुमचं बेसिक्स बदलतात. इट्स लाईक वरचं बांधकाम काही असेल पण खालचे बेसिक्स तुमचे, तुम्ही मग प्रायोगिक असेल, व्यावसायिक असेल किंवा कुठल्याही वेगळ्या थिएटरला करत असाल, इट इज हॅज टू, म्हणजे त्याच्यावर पकड असली एकदा की मग तिकडं काम करणं सोपं जातं. असं आहे. तुम्ही एक्सपेरिमेंटल केलेत, आता कमर्शियली केलंय, तर जे आता नवीन जनरेशन आहे आणि त्यातले जे उभरते नाटककार आहेत, जे दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय सल्ला द्यायला आवडेल की तुम्ही जे नोटीस केलंय की ही एक गोष्ट ह्यांच्या हातातनं सुटतीये जी त्यांनी केली पाहिजे? मी त्यांच्यातलाच आहे काय, म्हणजे असं कसा सल्ला देण्याएवढा हे नाही. नवीन अजून जे अजूनही कॉलेजमध्ये आहेत, पुरुषोत्तम फिरोदिया करतायत, अजून तिथनं चालू करतायत, एक म्हणजे प्लीज इमेजच्या मागं धावू नका. इमेज या गोष्टीचा कसं होतं की इमेज म्हणजे कसं आहे, इट्स अबाउट, मला ते थोडंसं वाढलेलं जाणवतं आत्ता आजूबाजूला फिरताना की मी याच्यात आहे ना, पोस्टर शेअर, माझा फोटो आहे असं एक ते याच्यामुळे तो एक हे येतोय. तुम्ही एक्झॅक्टली काय करता ते मॅटर करतं, नॉट द बाहेरची गोष्ट. आणि तो जो एक हंगर जो असतो ना, तो मला कधी कधी डिवायडेड वाटतो. म्हणजे कसं होतं की एका नाटकाकरता हंगरी असणं किंवा एक काम करतानाचा हंगरी असणं एक भाग असतो, पण जेव्हा तुला 4 नाटकं आहेत तर तू 4 हंगरी असं नाही होऊ शकत. तर तुम्हाला ते पूर्णत्व जात नाही त्याच्याकडे. आणि आत्ता धावू नका उगाच. मी उलट वाटतं मला की इट्स यू हॅव दॅट अमाऊंट ऑफ लक्झुरी दॅट यू कॅन चूज. त्यामुळे मला आत्ता ती तहान कधी कधी मिसिंग वाटते, कधी ते क्युरियस असणं मिसिंग वाटतं. कारण कुठेतरी असं झालं की येतच. मी 1-2 ठिकाणी काही काही इन्स्टिट्यूट्सला जेव्हा जायचो याबद्दल लेक्चर किंवा याच्याबद्दल, की एव्हरीवन वॉज लाईक आम्हाला येते, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय. मला ते भीती वाटायला लागली होती की ही वृत्ती भीतीदायक आहे. इट इज लाईक की तुम्ही जरी माहिती असलं तरी इट इज लाईक की यू नीड टू चेक की करेक्ट काय आहे. त्यात पटकन होतंय का आपण लँड होतोय एका याच्यावर. आणि द ब्युटी ऑफ दिस फील्ड इज की देर इज नो वन हे असं नाही होत किंवा एक फॉर्म्युला बेस्ड असं काम नाही होत. जरी आपल्याकडे काही गोष्टी लिहून दिल्या असतील की 3 ॲक्ट स्ट्रक्चर पाळा, हे पाळा, ते पाळा, या गोष्टी जरी आपल्याला ज्ञात असल्या तर त्याच्याशी खेळ कसा करायचा याच्याबद्दलचं ट्रेनिंग तुम्हाला काम करूनच येणार आहे. ते थिअरीमध्ये नाहीये, ते थिअरीत नाही. तर अजून एक असं होतं की पटकन असं ते हे मिळतं ना, एक्सपोजर पटकन असं एक. बरोबर. त्यामुळे आय फील त्याच्याबद्दलची काम करण्याचा जो हे आहे अभ्यासूपणा असेल किंवा अजून एक्सप्लोर करण्याचा जो विषय असतात ते कुठंतरी असे हल्लरके वाटतात. ते सेटल होतात पटापट एका याच्यावरती. सो ते कदाचित थोडं टाळणं महत्त्वाचं आहे. बस आता हेच होतंय मला, म्हणजे जसं सुचेल तसं सांगतो. पण मी पहिलं आत्ता तरी काम करताना जेव्हा मी नवीन मुलांबरोबर करतो किंवा नवीन काही घेत असतो, मी एवढंच बघतो की त्या व्यक्ती एक्सायटेड किती आहे या प्रोजेक्ट करता. कारण आता इथं कमी आणि असंही झालंय की ओके तू नाही घेत, इथंच मला काम आहे. त्यामुळे तिची व्हॅल्यू हा जो प्रकार असतो ना ती, कारण आता तसंही या काळात कलाकाराच्या व्हॅल्यूचं मला जरा भीतीच वाटायला लागली. कारण कसं होतं, पूर्वी आठवलं एकदम पूर्वी तेव्हा चॅनल्सही कमी होते. तेव्हा चॅनल्स कमी असल्यामुळे त्यात काम करणाऱ्या लोकांचं एक म्हणजे अल्फा किंवा ETV
मी मराठी असे 3-4च कसे बशा हे होत्या. आता तुझ्याकडे एक 5 चॅनल्स आहेत. 5 चॅनल्सवरती 6 ते 7 मालिका, त्या 6 ते 7 मालिकांमध्ये एवढी लोक काम करतात. त्यामुळे ते ऑलरेडी व्हॅल्यू आपली हे झालीच आहे. त्यातनं रील्स हा रिव्होल्युशन आहे नवीन. इट्स अ न्यू मीडियम ऑफ एंटरटेनमेंट. त्यात तुम्ही त्या विद्यार्थी आहेत, तुम्हाला जास्त माहिती असेल त्यातली. पण त्याबरोबर आपली लायकी ही झाली आहे, म्हणजे ही लायकी आहे माझी आता, की कोणीतरी मला असं करू शकतं. हे असा विचार केल्यानंतर अजून त्रास होतो. हो, मला 30 सेकंदावरती माझी आता हे आहे आलेली आहे. इतक्या टफ याच्यामध्ये द ओनली थिंग दॅट विल सर्व्हाइव्ह इन द लॉंग रन, नॉट द शॉर्ट. म्हणजे आता कोणीतरी पॉप होणं किंवा हा जो टर्म पॉप होणं आता आपल्याकडे आलाय, तो खूप क्षणभंगूर वाटतो. तो जर का असं काहीतरी कलाकृती तुम्हाला निर्माण करायची असली, अशा कुठल्या त्याच्या बरोबर तुम्हाला काम करायचं असेल, तर त्याच्यामधलं आत जाऊन त्या आत्मा गोष्टीचा शोधून काम करणं हे अत्यंत गरजेचं खरंच. जो आता कारण जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही सांगता, पण मोस्ट लोकांचं जे डिमिनर असतं ते असतं की येतंय आम्हाला. तर कुठलंही फील्ड असू दे, फक्त नाटकच किंवा आर्ट नाही, पण तुम्हाला आधी तुमची पाटी पूर्ण साफ केली पाहिजे. परफेक्ट आहे. अनलेस अँड अंटिल तुमची स्लेट क्लीन नसेल, तुम्ही इन्फॉर्मेशन ती घेणार कशी. आणि नाटकात किंवा मी एस्पेशली आर्ट म्हणेन की आर्टचं जे नॉलेज आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण गेन करतो ते कधीच पूर्ण पुसता नाही येत, पण ते ओव्हरलॅप पण करायला शिकलं पाहिजे. आपलं जे पहिलं बेस आहे तेच आहे आणि त्यानंतर मला कोणी काही सांगितलं तरी मी ते घेणारच नाहीये असंही नसलं पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही ते गोळा करता, ओव्हरलॅप करत जाता, तेव्हा कुठे तुमची ती डिस्टिंक्टिव्ह स्टाईल आणि डिस्टिंक्टिव्ह माइंडसेट ते क्रिएट होतं. पण जी अपेक्षा आत्ताच्या एजमधल्या मुलांना आहे की आपल्याला आत्तापासूनच आलं पाहिजे. म्हणजे सपोज सक्सेस नॉर्मली आधी 27-30 तिथून पुढे सपोज जर मिळत होता, काही आपले जे मराठी ऍक्टर आहेत ते त्यांचं करिअर 60 नंतर बूस्ट झाले. पण आत्ताची सगळ्यांची अपेक्षा आहे की आत्ताच झालं पाहिजे, आत्तापासूनच मी फेमस झालो पाहिजे किंवा आत्तापासूनच मला सगळी कामं मिळाली पाहिजे. तर कारण ते इझी पण आहे ना, ते दिसतं पण ना की अरे फोनवरनं व्हायरल झाला, अरे याला 10,000 फॉलोअर आहेत, हा माझ्यापेक्षा काही करतही नाहीये, ती काही करत नाहीये. त्यामुळे पण मला वाटते की ते जास्त वाढत चाललंय. पण जसं तुम्ही म्हणला की ती एक्साइटमेंट मेंटेन केली पाहिजे आणि ते एखाद्या गोष्टीला तेवढी व्हॅल्यू दिली की म्हणजे तुम्ही ज्यासाठी काम करताय त्याला डोक्यावर बसवा, त्या कामाला म्हणजे चढवा ना त्याला डोक्यावर. ते महत्वाचं आहे. त्यामध्ये अनलर्निंगचा विषय खूप महत्वाचा आहे तो, आणि ते हा डेंजर भाग आहे आपल्या आयुष्यातला. आता आपण जे सगळे प्रश्न विचारले, आता आपण आपली प्रश्न प्रणाली थोडी वळूया, थोडीशी मजेदार करूया, थोडेसे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारूया, काही हायपोथेटिकल पण असतील. बरं. तर तुम्हाला नाटकात आणि चित्रपटात दोघांमधल्या कशातही किंवा अशी कोण व्यक्ती आहे ज्यांनी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा दिली? आयडलाइज नाही, पण त्यांनी तुम्हाला सगळ्यात जास्त मोटिवेट केलंय? चार्ली चॅप्लिननी ज्या काळात ज्या प्रकारे त्यांनी काम केलं, आणि काय होतं की ते नाटकाचा पण खूप मोठा भाग आहे. म्हणजे चार्ली चॅप्लिनवरच आम्ही नाटक करत होतो. त्यावेळेला त्यांचा जो स्टडी केला किंवा ते ज्या प्रकारे जाणवलं की या माणसाने काहीही टेक्नॉलॉजी काहीही घेतली नसताना त्यांनी ज्या प्रकारे ते सीन माउंट करायचे, ज्या प्रकारे स्वतःच कंपोज करण्याचे, ते मला फारच त्यांचं हे होत गेलं. आणि ते अजूनही मेंटेन्ड आहे. इट्स लाईक की चार्ली चॅप्लिन या व्यक्तीने किंवा त्यांचा तो ऑस्कर मिळाल्यानंतर, त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑस्कर दिला होता, तो मिळाल्यानंतर तो व्हिडिओ बघून, इट इज द फर्स्ट व्हिडिओ इन माय लाईफ जो मी बघून रडलो होतो. की त्याला 12 मिनिटांचं त्यांना स्टँडिंग ओवेशन होतं आणि लोक थांबतच नव्हते टाळ्या वाजवायला. इट्स लाईक म्हणजे एका माणसाची कारकीर्द काय लेवलला असते की त्याचा इम्पॅक्ट आपल्या अजूनही आत्ता दाखवतात ना आपल्याकडे सगळीकडे. ती माणूस कसं काय काम केलं हे जे म्हणतो ना मी, हे गायब आहे आता. हे तेवढं होणं, त्यामुळे मला ती व्यक्ती भयानक आत्ताही हे करते. जसं वय वाढत गेलं आणि बाकी गोष्टी होत गेलं तसं मला बाकी डेफिनेटली माणसं बदलत गेली आणि ती अजूनही आहेत. म्हणजे मला आवडते दिग्दर्शक आहेत, म्हणजे सगळे राजकुमार हिराणी आहेच आहेत. त्याबरोबर मला स्पिलबर्ग यांचं काम आवडतं, रॉबर्ट झेमेकिस यांचं काम आवडतं. तेवढंच इम्तियाज अली महत्त्वाचे आहेत, तेवढंच अनुराग कश्यप महत्त्वाचं. त्यामुळे महत्त्व प्रत्येकाचं त्यांच्या ह्याच्यानुसार आहेच, पण ज्यांचं काम कन्सिस्टंटली एक लुक अप टूचं असतं, तर ते ही सगळी मंडळी त्यात डायरेक्ट येतातच. एक थॉमस केल नावाचे आहेत दिग्दर्शक, ज्यांनी हॅमिल्टन नावाचा एक ब्रॉडवे डिरेक्ट केला आणि ब्ल्यू माय. म्हणजे
असं होतं. मी अजूनही मी रोज रात्री झोपायच्या आधी एक सीन कुठला तरी बघतो, म्हणजे सिनेमाचा असेल किंवा कुठला तरी, कारण ते बघितल्याशिवाय मला उगाच त्याचा सवय लागली सगळं झालं. पण हॅमिल्टन हे ब्रॉडवे डिझनी हॉटस्टारवरती अजूनही स्ट्रीमिंग आहे. ते मी बघून जेवढा उडलो होतो, म्हणजे लाईक उडतो ना आपण असं, आणि आपल्या अख्ख्या आत्तापर्यंतच्या कामावरती आपण प्रश्नचिन्ह निर्माण करतो की हे काय बांधलं यांनी. इट इज नॉट की ती ब्रॉडवे म्हणल्यानंतर रँकिंग सारखं काहीतरी एकदमच काय ते घडते बिडते. इट इज कंटेंट, इट इज डिरेक्शन, इट इज प्रेझेंटेशन, इट इज परफॉर्मन्स. इट्स लाईक इतकं ते पोटेंट. ते म्हणलं त्यांना मी पहिलं सर्च करून त्यांचं काम बघितलं की हा माणूस काय, त्यांनी ज्या प्रकारे ते बसवले ना, मी अजूनही रोज म्हटलं एक गाणं बघूयात गंमत म्हणून, असं बघितलं की मी अर्धा तास मिनिमम बघून काढतो. इतकं ते बरं ते इन्स्पिरेशन मला मिळालंय टू माउंट सम म्युझिकल. आपल्या या इथं सुद्धा या लेवलचं काही करता येईल का हे विचार ॲटलिस्ट यायला लागले. आधी व्हायचेच नाहीत. आधी कोणी मला याबद्दल म्युझिकल म्हटलं की गप, असं काही शक्यच नाही, आपल्या भारतात शक्यच नाही, या लेवलला जायचं ते. पण नाही, आपल्या यशवंतरावमध्ये म्युझिकल कसं बांधायचं ते मला प्रेरणा तिथनं मिळाली आता. सो वी आर स्ट्रगलिंग टू अचीव इट. त्यामुळे थॉमस गेल हा दिग्दर्शक मला खूप महत्त्वाचा वाटतो त्याच्यात सुद्धा. आपल्या मराठी थिएटरमध्ये सुद्धा म्हणजे आधी म्युझिकल्स जास्त होते, खूप खूप तासांची नाटकं होती. त्यानंतर मग हळूहळू त्याचं एव्होल्युशन असं होत गेलं की गाणी कमी, मग नाहीच, मग ड्युरेशन कमी, मग दीर्घांक, मग एकांकिका, असं इथपर्यंत पोहोचलं. आणि आता असं मला वाटत चाललंय की इव्हन इन दिस वर्ल्ड की जिथे आता शॉर्ट अटेन्शन स्पॅन निर्माण होतोय, त्यात पण मला पर्सनली असं वाटतं की हळूहळू ते परत वाढत जाणार आहे. जो तो सर्कल आहे ना, तो परत कम्प्लीट होणार. आणि मला पण इच्छा आहे, ती मॅनिफेस्ट करते. पण आपल्याकडे 3 अंकी नाटकं होती, मग ती कमी कमी होत गेली. कारण आपलं ऑब्व्हियसली, आणि आपण याच्यात आहोत ना, आपण एका ट्रान्झिशनमध्ये होतो, आपण एका रेव्होल्युशनमध्ये आहोत, तर त्यात ह्याचा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे आपलं ऑलरेडी सगळं असं छोटे छोटे होत चाललं. दीर्घांक ही कन्सेप्ट म्हणजे कॉलेजमध्ये असताना निर्माण झालं की अच्छा असं असतं काय ते दीर्घांक, म्हणजे असं एक तासाच्या आसपासचं नाटक. ओके मग तसं पण व्हायला लागली. इट्स लाईक 2 अंकी तर दीर्घांक हा प्रवास तर मी असं चालतं झालं की एवढंच बसायचं आता, असं पण झालं ते. तुमची म्हणजे स्टेजवरती जायच्या आधीची अशी एखादी खास सवय आहे का की ती करताच तुम्ही नेहमी दर प्रयोगाच्या आधी, किंवा असं काही आहे का? नाही, ऑनेस्टली असं काही मी असं काय हे नाही होत, म्हणजे सुपरस्टिशियसली असं काही होत नाही की हे केलं की हे. मी नाव आय थिंक अबाउट इट की ती पोटात असे गुडगुडे येत आहेत ना हे बघतो. म्हणजे सुरू करायच्या आधी एक सेकंद ओके ना, सगळं असं एक आत्म किंचित हे होऊन जातं. ते जर का गायब झाल्याची मला भीती होईल. बरोबर, ते आहे म्हणून निवांत आहे, ते होते म्हणजे बरोबर चाललंय. म्हणजे काय, कदाचित लाऊड थिंकिंग करतो. इट्स लाईक कदाचित मी त्या प्रयोगाबद्दल, त्या कलाकृतीबद्दल आणि त्या वेळेबद्दल सुद्धा मी तेवढा अजूनही पॅशनेट आहे, राईट, किंवा त्याच्याबद्दल तेवढा मी कन्सर्न्ड आहे. हे जर का माझा कन्सर्नच गेला, आपल्या एक्झाम्सच्या आधी बघा आपल्याला एक थोडी भीती वाटणार. इट्स लाईक वी नो आयडिया काय होणार आहे, काय प्रश्न येणार, त्याची जी हे असते ना, त्याच्यामुळे आपण अल्ट्रा अलर्ट होतो. अलर्ट आपण नॉर्मली असणं म्हणजे कलाकार म्हणून असणंच गरजेचं. तिथं आपण अल्ट्रा लेवलला पोहोचतो की ते सगळे सेन्सेस आपले 5 पट काम करायला लागतात. सो अजूनही ती एक लेट्स डू इट, ओके ना सगळं, काय येस जाऊ का, मी असं एक जो त्याशिवाय मजा पण नाही आहे, त्याशिवाय मजा नाही आहे. पण हां, ते मी डेफिनेटली आहे ना, ते होतं. आणि ते आपसूक होतं. मी असं काही ठरवून चला आता भीती आणूयात असं नाही होत, ते आपोआप होत आहे आता. ते आहे. हा प्रश्न माझा पर्सनल आहे की सपोज तुमच्या आयुष्यावरती नाटक काढायचं म्हणलं तर त्याचं नाव काय असेल आणि कुठल्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारलेली तुम्हाला आवडेल? बापरे, एकतर एवढं काही झालंच नाही आयुष्यात एवढं मोठं. असं कसं इथपर्यंत आलाय तुम्ही, याचा अर्थ झालाय असं तू असं होतं की मी खूपच म्हाताऱ्या लेवलला पोहोचला? नाही, तरी असं ऑन द टॉप ऑफ युअर हेड. नाही, नाव काय असेल माहिती नाही. शिवराज वायचळ हा खूप काम चांगलं करेल आहे, कारण त्यांनी आता मध्ये माझ्या लग्नाच्या वेळेला एक व्हिडिओ तयार केला होता विराजने, तर त्यात शिवराजने काम केलं होतं. आणि त्याने खूपच म्हणजे मिमिक करताना त्यांनी माझी मारता खूप चांगलं काम केलं होतं. मला शिवराज वाटतो की तो
कारण काय ना, आमची मैत्री इट लास्ट फ्रॉम 7th स्टँडर्ड. सो ही नोज मी इन्स अँड आउट. येस. सो तो त्या पद्धतीने कदाचित हे होऊ शकतं. नाव नाव तिसरी दे असं असेल कदाचित. का बरं? तिसरी घंटा दे, म्हणजे तिसरी घंटा दे आपण असं म्हणतो ना, अच्छा. तर ते इतक्या वेळेला होत आलं ना की ओके हो, तिसरी हो, द्यायची का, हो, ओके yes. तिसरी दे. तर मस्त. मला असं वाटतं की तिसरी दे हे का असेल, कारण तो मला याचा भाग वाटतो. मी बोलू शकतो नाही हो हो हो. की थर्ड बेल द्यायचा कॉल हा त्या दिग्दर्शकाकडे येस. जेव्हा असतो की इथलं की तिसरी दिली की एक वेगळं विश्व सुरू होणार ना, हो. आणि बसलेल्या प्रेक्षकांकरता एक नवीन आयुष्य सुरू होणार त्यांच्याकरता. खरंय. द रिझन आय डिरेक्ट, मी नेहमी शोधायचा प्रयत्न केला की वाय डू आय डिरेक्ट. इट्स लाईक त्याचं हे की समजा समोर 200 लोक असतील, तर त्या 200 लोकांच्या आयुष्यातला 1 तास हा मी डिरेक्ट केला असतो. तर खरंय. ही मला एक्साइट करणारी आणि जबाबदारीची गोष्ट वाटते. येस. सो थर्ड बेल द्यायची का असं म्हणल्यानंतर ओके रेडी का सगळे, रेडी रेडी, ओके ओके थर्ड बेल, आणि माझं तिकडं काम संपतं. म्हणजे खरं. दिग्दर्शक म्हणून तिकडे Yes. काम संपलं. हो. अभिनय करत असला तर भाग तो वेगळा असतो. पण ते एक, आणि एकदा आम्ही DS च्या याच्यावरती एक मोठा महानाट्य हे केलं होतं. दिग्पाल लांजेकरांबरोबर मी ते काम केलं होतं. आणि मला असं आठवतं तिकडे पडदा बिडदा काही नव्हता, पण सकाळची वेळ होती आणि ते सगळं अख्खं भीमसरीचं ग्राउंड भरलं होतं. आम्ही ते त्यातला ॲक्ट्स आणि सगळं बसवले होते आणि वॉकी टॉकीवर सगळं ते असायचं. तर दिग्पाल दादा म्हणलं की चल दादा रेडी आहेत, तू सुरू करू शकतोस. म्हटलं दर सांग. म्हटलं काय, मी काय सांगायचं. नाही नाही दे दे तिसरी दे, म्हणजे हे तूच आत्ता काय करायचं. म्हटलं ओके, म्हणजे मी आत्ता या वॉकीवरती, हां कारण ते सगळं म्युझिकवरती असतं. महानाट्याचे जो ऑलवेज सगळं म्युझिक, त्यात हे नाही. म्हणजे ओके 5 4 3 2 1 स्टार्ट, असं इथं मी म्हणलं की मोठा रथ चालायला लागणार आहे. ही जी एक असते ना, ती मला भावना मला भयानक मजा आणते आणि खूप काहीतरी देऊन जातं. तसंच ते तिसरी देचा तो विषय, म्हणून मी तिसरी दे बद्दल खूप ऑब्सेस्ड म्हणता येईल. ते जाणवत आहे आणि ते का ते पण जाणवते. जर तुम्ही एखाद्या टाइम लूपमध्ये अडकला असाल आणि तुम्हाला एकच नाटक बघायचे उरलेलं आयुष्य आता, तर ते कुठलं बघाल? नाही, हॅमिल्टनच आहे. इट इज हॅमिल्टन. आत्ताच्या वेळेला मी अजूनही अडकतो, कारण त्यात म्हणजे मी अजूनही ते बघतच राहतो. आता मलाही बघावंसं वाटतं. ते बघायला पाहिजे सगळं. म्हणजे ते तेवढं आपल्या इथं अजून हे झालं नाही, पण बाहेर म्हणजे खूपच मोठं नाटक आहे ते. ते नाटक मी कितीही वेळा बघितलं तरी ते मला नव्याने कळतंय अजूनही. सो हॅमिल्टन इज द प्ले. आणि जर करायचं म्हणलं तर एकच नाटक करायचं आता? बापरे नाही ग, असं नाही जमणार. एकच शक्यच नाही. इतक्या गोष्टी सांगायच्या मला, अजूनही सांगायचं. मला असं भीती वाटते की वय कमी पडणार आहे आपल्याला. इतक्या गोष्टी सांगायच्या, कारण इतक्या सारख्या घडत आहेत. आपण भीतीदायक याच्यात पण जातोय, काय ती मजा पण घडतीये. तर मी एक नाही आहे माझ्याकडनं शक्य, एकच नाटक करत राहणं. कारण काळाबरोबर आणि याच्याबरोबर आपण कंटाळतो सुद्धा त्याला. मी असं नाही होऊ शकत की जे मी 10 वर्षापूर्वी एक नाटक करत होतो त्याचा रिलेव्हन्स आत्ताही राहील असं नाही होत. आणि ते करतानाची समजा ऊर्जा मला मिळाली नाही तर मी कलाकार म्हणून त्याला जस्टिस देऊ शकेल असं वाटत नाही. म्हणून एकच नाटक अवघड. तुम्ही रिसेंटली राजकुमार राव यांच्याबरोबर श्रीकांत हा मूवी केला, तर त्याबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता? तो फारच मोठा. मी हे मोठी लोक का मोठी आहेत किंवा हे का तेवढं अजून हे होतात. पहिल्यांदा असं झालं होतं की मी खूप घाबरलो होतो. इट्स लाईक मुळात ते खूप कास्टिंगसुद्धा खूप ड्रामॅटिक पद्धतीने झालं. मी सेटवरती अशाने गेलो होतो की मला एक दिवस घालवायचा आहे हिंदी सेटवरती की हाऊ डज द सेट फंक्शन. ओके. तर त्या हिशोबाने तिकडे असंच गेलो होतो. आम्ही त्याला सेकंडरी कास्टिंग्स म्हणतात. त्यांना आम्ही याच्यात होतो आणि आपल्याला जे नाटकाची शिकवण आहे की समोर जे आले ते अख्खं वाचून काढायचं. इतकं साधं असतं ते की म्हणजे सीन काय तो माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपलं सगळं वाचून काढलं होतं. ओके ओके असं एक अजय नावाचं पात्र याच्याशी बोलतो वगैरे 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 सगळं झालं होतं. आणि जे अजय पात्र करणार होता, तो जो मुलगा होता तो ते वाचतच नव्हता.
तो ते म्हटलं हा अरे. अक्षर बादशाह माणूस बाबा, आपल्याला भीती वाट, आपण काही करणार नव्हतं, मी आगाऊ उभं राहणार होतो त्यात, मी बाकी काहीच नव्हतं माझं. आणि ते झालं तिकडे, आणि म्हटलं राजकुमारराव कधी येतात एवढंच मला इच्छा, मला बाकी कशाशी पडलं नव्हतं. म्हणलं ओके, तिकडे चाललंय सगळं, आणि ते मॉनिटर होता, ते सगळं झालं, तिकडे सगळे असे गोळा झाले. म्हटलं आले असतील बाबा तिकडे, ते आले बाबा, असं झालं. आणि शिवराज तिकडे होता त्या टीममध्ये, आणि तिथं काय झालं, आणि शिवराजने मला इकडे इकडे असं हळूच करून घेतलं. म्हटलं हे बघ, हे डायलॉग आहे, पटकन पाठ कर. म्हटलं काय झालं. तर तो काय झालं, त्या डायलॉग मधलं त्यांनी काहीतरी बदललं होतं, आणि तो जो करत होता तो गंडायला लागला. ओके. म्हणलं ओके, तू एक काम कर. आणि मागणं दिग्दर्शकाला त्यांनी काहीतरी इशारे झाले त्यांचे, आणि तुषार हिरानंदानी म्हणले की हां इस्कोले इस्कोले. तर म्हटलं ओके, काय काय करत बोलायचं. त्याशी बसले होते खालती राजकुमार सर, आणि ते म्हटलं की बोला यांच्याशी. म्हटलं काय डायलॉग बोलू यांच्याशी. म्हटलं थिएटरच्या बॅकग्राऊंडमुळे असल्यामुळे मग तिकडं मला असं वाटलं की ब्लेस्ड टू बी पार्ट ऑफ या सगळ्या फ्रॅटर्निटीचा, की ते दनात ते काही ओके बोललो, झालं कास्टिंग, असं ते चुकून झालं. म्हटलं ओके, ह्याच्या टीचर दिसते मग कुठेतरी, कोण आहे हे पात्र, कोण करते. म्हटलं ज्योतिका. साऊथ स्टार ज्योतिका त्या या सीनमध्ये मध्ये दिसायला लागले. अरे ते इथे म्हणजे असं झालं की ओ ओ, असं होतं ना की आपल्यातले असे बुडबुडे असे काय करू. शेजारी राजकुमारराव बसलेत, इथं मागं ज्योतिका अशा येणार आहेत, हे कुठं बसलोय आपण, असं एक सेकंद हे होऊन जातं तिकडं. ओके, मग ते तो दिवस असा होता की काय सांगू, त्या दोघांनी ना स्क्रिप्टला हाती लावलं नाही. दे वर सो प्रिपेअर्ड. त्यांचा फोकस इतका होता की जरा चेंज होत असले काही, कॅमेराचं इथनं इकडं आणतात, इथनं इथं आणतात, तो मधला वेळ जातो, त्यावेळेला ते तिकडंच बसायचे, तिकडंच होते ते. असं त्यांनी फोन घेतलाय, बघितलं का, ते चेक केलं तेवढ्यात वगैरे, असं काहीही नाही. दे वर सो फोकस्ड. मला ते इतकं भारी वाटलं की इतक्या तन्मयतेने ते काम करत होते. मग लकीली काय झालं, दिवसभर त्यांच्याबरोबर घालवत असल्यामुळे एका पॉईंट नंतर त्यांना कळलं की हे जरा बहुतेक बऱ्या बॅकग्राऊंडचे दिसतात. मग आम्ही इम्प्रोवाइज करायला लागलो. त्यातले बरेचसे पार्ट्स हे अख्खे इम्प्रोवाइज आहेत. सांगायचे काहीतरी, हां हे कर, ओके करू. मग आम्ही इतपत झालं की एका पॉईंटला मी इम्प्रोव्हाइज करत काही बोललो. ते म्हणले, राजकुमार सर म्हणले की ए सुन त्याला बहुत मराठी आ रहा है बाबा, हे नाही, हे साऊथ बेस्ड, हे असं असं. म्हणजे इतकं ते ही वो सो काय म्हणायचं, सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव्ह म्हणतात ना, असं की हे नाही असं नाही. त्यांना काय पडलंय माझं काय होतं. पण हे जे अगेन ते सुद्धा थिएटरच्या ह्याच्यातनं आलेले आहेत, एका ह्याच्यातनं आले, तो जो भाग होता, सो तो दिवस वॉज लाईक आहा. म्हणजे काय जे काय पुण्य असेल याच्यातलं ते त्या दिवशी कळलं की फार मजा आली. पण ते फार शिकण्यासारखं होतं त्या दोघांकडनं. पाठांतर गणलंय दाखवा, काय ते प्रॉम करा, काहीही नाही. ते मोनोलॉग्स त्यांचे पाठ होते, महत्वाचे सीन्सवरचे सगळं त्यांचं व्यवस्थित. ते वर सो प्रिपेअर्ड. मला हे शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडे, की आता आपण कसं होतं, सिनेमा म्हटल्यानंतर एक बेसिक तिकडे बघू होईल, आणि तसं नाटकाच्या याच्यातनं तालमीतनं जातो आपण, त्या काही तालमींच्या काही शिकवणी फार महत्वाच्या आहेत आपल्याला अजूनही पाहिजे. ते मला महत्वाचं वाटतं. तर आता कार्यक्रमाची सांगता करता एक शेवटचा प्रश्न, की तुमच्या इथून पुढे आता काही नवीन नाटकं किंवा चित्रपटांचा काही प्लॅन्स आहेत का? कारण आम्ही आतुरतेने वाट बघतोय. हो, मी एका चित्रपटात काम केलंय, पण ते मला अजून सांगायला आलं नाही. ते कधीतरी आता येईल. नाटकं हो डेफिनेटली, 1-2 नाटकांवर काम चाललंय. त्यातलं एक मोठं म्युझिकल आहे. त्यात सगळं जुळवाजुळव करणं आणि हे करणं चाललंय. पण ॲज अ सेड अजूनही त्याच्याबद्दल ओपनली असं की हां असं हे करणं हे नाही आहे. विराजच लिहितो आहे ते. आणि या अंतर्गत काय नवीन कशा पद्धतीने ते माउंट करता येईल आणि काय वेगळं आणता येईल याचा प्रयत्न चालला आहे. अर्थात एक कमर्शियल लेवललाच होईल ते. सो एक चांगलं काहीतरी ब्रेनस्टॉर्मिंग स्टेजमध्ये काही स्ट्रक्चरायझेशन झालं आहे. आता फक्त कलाकारांशी बोलणं आणि या स्टेजमध्ये. सो या वर्षात होप्स ते येईल बाहेर. आम्ही पण होप करतोय. चालेल सर, तुमच्याशी चर्चा करताना खूप मजा आली आणि तुमच्या पर्सनॅलिटीचे खूप वेगळे पैलू जाणून घ्यायला मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दिलखुलास उत्तरांमुळे आपली चर्चा एकदम रंगतदार झाली.
आणि तुम्ही इथे वेळ काढून आल्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. मला फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारल्याबद्दल आणि मला बोलतं गेलं. मला फार आवडतं गप्पा मारायला आणि असं काहीतरी इंटरेस्टिंग आपल्या याच्यातले असले की येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्हाला पण. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या कामांसाठी आणि भूमिकांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी संजना आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि आपली चर्चा इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्यक्तिरेखेबरोबर आणि एका वेगळ्या चर्चेत. धन्यवाद.